हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो मित्रांनो, तुम्हा सर्वांचा सायन्स 1चा पेपर आहे मंडेला आणि त्यासाठी कसा अभ्यास केला पाहिजे हे आता आपण पाहणार आहोत. आजची तारीख आहे 16. आज आहे सॅटर्डे, उद्या आहे संडे. सो या 2 दिवसांमध्ये कसा अभ्यास करायचा, कशी रिव्हिजन करायची, कोणत्या चॅप्टर्स लागतात, शेवटच्या मोमेंटला महत्त्व दिलं पाहिजे आणि त्यासोबतच थोडक्यात रिव्हिजन, हे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा ग्रॅव्हिटेशन हा जो आपला चॅप्टर आहे, तर हा चॅप्टर आहे 3/5 मार्क्ससाठी. म्हणजेच काय, 3 मार्क्ससाठी जे क्वेश्चन्स असणार आहेत ते कंपल्सरी असणार आहेत आणि एक्स्ट्रा 2 मार्क्सचे क्वेश्चन्स ऑप्शनमध्ये असणार आहेत. असं मिळून एकूण 5 मार्क्ससाठी हा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला येणार आहे. आता याच्यामध्ये काही असे फॉर्म्युले आहेत जे की स्पेस मिशनमध्ये पण सेम आहेत. फॉर एक्झाम्पल एस्केप वेलोसिटी वगैरे असेल, हे सगळं ग्रॅव्हिटेशनमध्ये पण आहे आणि स्पेस मिशनमध्ये पण आहे. अगेन स्पेस मिशनचं वेटेज पण 3/5 आहे. सो दोन्ही चॅप्टर्स इझी आहेत किंवा कनेक्टेड आहेत, त्याच्यामुळे तुम्ही स्किप कोणताही चॅप्टर नाही करायचे. दोन्ही पण चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनमध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे ते आपण याच व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. पण त्याच्या आधी तुम्ही कोणते चॅप्टर्स केले पाहिजेत हे आपण पाहतोय. सो हे जे दोन्ही चॅप्टर्स आहेत त्याच्यामधलं काहीच स्किप नाही करायचे. सो तुम्हाला 5 आउट ऑफ 5 जेवढे मार्क्सचे क्वेश्चन्स विचारले जातील तेवढे सगळे याच्यामधले सॉल्व्ह करायचे आहेत. हे वेटेज मोस्टली एक्झाममध्ये फॉलो केलंच जातं, त्याच्यामुळे तुम्हाला याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट असेल किंवा केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्स. हे दोन्ही चॅप्टर्स जे आहेत तर ते 4/6 मार्क्ससाठी आहेत. अगेन हे पण खूप इझी आहेत. यातलं पण काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सो 6 मार्क्स आहेत पेरियोडिकचे आणि 6 मार्क्स आहेत केमिकल रिॲक्शनचे. आफ्टर दॅट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट खूप इझी आणि छोटासा चॅप्टर आहे जो तुम्हाला आरामात आउट ऑफ मार्क्स मिळवून देऊ शकतो आणि हा चॅप्टर आहे 7 मार्क्ससाठी विथ ऑप्शन. सो आपण हा पूर्ण करणार आहोत चॅप्टर. सो 5 + 5 10, 10 + 12 22 आणि 22 + 7 29 मार्क्स झालेत. आपण 40 आउट ऑफ 40 मार्क्स कसे स्कोर करायचे ते पाहणार आहोत. एक्स्ट्राचे जे 10 मार्क्स आहेत ते तुम्हाला ऑलरेडी स्कूल करून मिळाले असतीलच. सो ऑलमोस्ट हा जो सायन्स 1चा आहे पेपर तो 50 मार्क्सचा असतो विथ इंटरनल मार्क्स. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लेन्सेस, मेटॅलर्जी, कार्बन कंपाऊंड्स, इलेक्ट्रिक करंट आणि हीट. यापैकी कोणता इझी चॅप्टर आहे तर याच्यामध्ये इझी चॅप्टर आहे तो म्हणजे हीट. कारण हीटमध्ये पण ठरलेले क्वेश्चन्स आहेत, तेच क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले जातात. मोस्टली या चॅप्टरमध्ये खूप असे डीपमध्ये काही नाही आहेत. जे काही ठरलेले टॉपिक्स आहेत PYQsमध्ये आहेत तेवढेच तुम्हाला एक्झाममध्ये येतात. सो ह्याचे अगेन 5 मार्क्स झालेले आहे, टोटल 34 मार्क्स. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर आपण ना मेटॅलर्जी करतोय, ना कार्बन कंपाऊंड्स करतोय, नाही आपण लेन्सेस करतोय, तरी पण 34 मार्क्स आउट ऑफ 40 आपण इझिली स्कोर करू शकतो. आता याच्यामध्ये कार्बन कंपाऊंड्समधलं जर तुम्ही फक्त IUPAC जरी केलं तरी कार्बन कंपाऊंड्स हा एकूण 7 मार्क्ससाठी आहे. त्याला तुम्ही 3 मार्क्स इझिली स्कोर करू शकता फक्त IUPACच्या आधारे. आणि आय होप की सगळ्यांनी IUPAC केलं असेल, नसेल जरी केलं तरी आज आपण करणार आहोत. सो फक्त तुम्हाला IUPAC करायचं आहे. 3 मार्क्स तुम्ही आरामात स्कोर करू शकता. 37 मार्क्स झालेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. याच्यामधलं जर तुम्ही राईट हँड थंब रूल किंवा फ्लेमिंगचे जे रूल्स आहेत तेवढे जरी केले तरी पण तुम्ही हा चॅप्टर एकूण 5 आउट ऑफ 7 मार्क्सला आहे. त्यापैकी तुम्हाला अगेन 3 ते 4 मार्क तुम्ही आरामात स्कोर करू शकता आणि असं मिळून एकूण 40 मार्क्स तुम्हाला मिळत आहेत. तुम्ही लेन्सेसही नाही करत आहात. जे मेटॅलर्जीचं हाईप आहे असं तो डिफिकल्ट टॉपिक पण नाही करत आहात. काहींना मेटॅलर्जी इझी वाटेल त्यांनी थोडंसं मेटॅलर्जीवरती फोकस करा. बाकीचे चॅप्टर्स तुम्ही थोडेफार नाही केले तरी पण चालू शकतात. ज्यांना लेन्सेस इझी वाटते ते लेन्सेस करू शकतात. बाकीचे चॅप्टर मग तुम्ही एका दुसरा स्किप करू शकता. ठीक आहे. ज्यांना कार्बन कंपाऊंड अजिबातच नाही करायचे त्यांनी थोडंफार लेन्सेस करा, जेणेकरून तुम्हाला IUPAC नसेलच करायचं तरी पण लेन्सेसने हे मार्क्स कव्हर अप होतील. ठीक आहे. सो मोस्टली आपण कोणते चॅप्टर्सवरती जास्त फोकस करायचं आहे. ग्रॅव्हिटेशन, पेरियोडिक क्लासिफिकेशन, केमिकल रिॲक्शन्स, त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईटवरती फोकस करायचं आहे. स्पेस मिशन सगळ्यांनी करायचं आहे. हे पूर्ण करण्याचे चॅप्टर्स आहेत. आणि हीट म्हणजे 1 2 3 4 5 6 फक्त चॅप्टर्स आपण पूर्ण करणार आहोत. बाकी जे काही चॅप्टर्स आहेत त्यातले आपण फक्त थोडेफार गोष्टी करणार आहोत ज्या की ॲक्च्युअली एक्झामसाठी रिक्वायर्ड आहेत. ठीक आहे. सो फक्त 6 चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. यातला एखादा चॅप्टर जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही रिमूव्ह करू शकता आणि त्याच्याऐवजी जे आपण स्किप केलेले चॅप्टर्स आहेत तर ते घेऊ शकता. सो लेट स्टार्ट विथ ग्रॅव्हिटेशन. आता ग्रॅव्हिटेशनमधलं काय काय केलं पाहिजे लास्ट मोमेंटला. सो जे मी आता कॅन्सल करेन किंवा ज्याच्यावरती मी कट मार्क करणार आहे ते तुम्हाला अजिबात वाचायचं नाही आहे किंवा त्यातलं तुम्ही काही नाही केलं तरी पण चालेल. आता पहिल्या पाण्यावरती फक्त एवढंच सांगितलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स अर्थच्या सेंटरवरती ॲक्ट करतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स नेहमी डाऊनवर्ड ॲक्ट करतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सो तुम्ही हे नाही रीड केलं तरी पण चालेल.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फोर्स आणि मोशन यांच्यामध्ये काय रिलेशन आहे. तर एखादा ऑब्जेक्ट जेव्हा एखादा असं स्टील असेल तेव्हा जर त्याच्यावरती आपण असं काहीतरी फोर्स अप्लाय केला तर तो ऑब्जेक्ट इथं स्वतःचा शेप बदलतो, मोशनमध्ये असेल तर मोशन ऑफ डिरेक्शन बदलणार आहे, त्याची स्पीड बदलणार आहे. ठीक आहे. सो हे कोणामुळे झालं, फोर्समुळे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेंट्रिपिटल फोर्सची डेफिनेशन. सो व्हॉट डू यू मीन बाय सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सेंटर सिकिंग फोर्स. सो आता एखादा पर्सन आहे इथे, त्याच्या हातामध्ये एक अशी थ्रेड आहे किंवा दोरी आहे आणि त्या दोरीला एक दगड बांधलाय आणि तो माणूस हा दगड जो आहे तर तो फिरवतोय. तर तो दगड बरोबर सर्क्युलर पाथमध्येच फिरणार किंवा सर्क्युलर मोशनच दाखवणार. सो याला आपण म्हणणार आहोत सेंटर सिकिंग फोर्स किंवा सेंट्रिपिटल फोर्स. सो या ठिकाणी सेंटरकडे टुवर्ड्स सेंटर हा जो फोर्स आहे तर तो काम करतोय आणि तो त्या दगडाला किंवा त्या ऑब्जेक्टला एका पर्टिक्युलर सर्क्युलर पाथमध्ये किंवा सर्कलमध्ये मूव्ह करायला हेल्प करतोय. ठीक आहे. सो त्या फोर्सला आपण म्हणतो सेंट्रिपिटल फोर्स. हे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं आणि तुम्ही याचं एक एक्झाम्पल पण देऊ शकता. नेक्स्ट आहे, बाकी तुम्ही हे मधला सोडलं तरी पण चालणार आहे, हे पण तुम्ही सगळं स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केपलरचे लॉ. हे कोणी स्किप करायचं नाहीये. सो केपलरने प्लॅनेटरी मोशनचे जे आहेत तर ते 3 लॉज दिलेले आहेत. सो केपलरचा फर्स्ट लॉ, केपलरचा सेकंड लॉ आणि केपलरचा थर्ड लॉ. आता याच्यामध्ये फर्स्ट लॉ काय म्हणतोय तर बेसिकली त्याने एक एलिप्स घेतलेला आहे आणि असं म्हटलंय की आपले जे प्लॅनेट्स मोशनमध्ये आहेत सनच्या भोवती तर त्यांचं ऑर्बिट एलिप्टिकल आहे. आता एलिप्स काय असतं तर जर आपण एखाद्या कोनला अशा पद्धतीने इन्क्लाइन कट केलं, ठीक आहे, तर जो भाग आपल्याला मिळेल तो असणार आहे एलिप्स. हे एक जोकरची टोपी आहे, त्याला जर मी अशी इन्क्लाइन कट केली तर या ठिकाणी जो काय भाग मला मिळेल तो असणार आहे एलिप्स. जसं की सर्कलला सेंटर असतो तसं एलिप्सला कुठलाही सेंटर वगैरे नाहीये. एलिप्सवरती 2 असे फोकल पॉईंट्स असतात, ज्याला आपण F1 आणि F2 नाव दिलंय. सो ॲज पर दी केपलरचं म्हणणं काय आहे की सन इधर F1 वरती असेल और F2 वरती असेल, म्हणजे दोघांपैकी कोणतेही एका फोकल पॉईंटवरती किंवा फोकायवरती सन असणार आहे. आणि हे जे ऑर्बिट आहे तर हे प्लॅनेटचं ऑर्बिट आहे आणि हे प्लॅनेट्स या ऑर्बिटमध्ये फिरतात. सो तुम्हाला कळलं असेल की प्लॅनेटचं ऑर्बिट आता कसं आहे, एलिप्टिकल आहे. सो केपलरच्या फर्स्ट लॉमध्ये हे सांगायचं आहे की द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज एलिप्टिकल, म्हणजे प्लॅनेटचं ऑर्बिट कसं आहे, एलिप्टिकल आहे आणि सन कोणत्या तरी एखाद्या फोकायवरती प्रेझेंट आहे. सो हा झाला केपलरचा फर्स्ट लॉ. जेव्हा तुम्हाला केपलरचे लॉज लिहायला येतील सो ट्राय करा की तुम्ही हे डायग्राम ड्रॉ करून एक्सप्लेन कराल आणि मग ज्या शब्दात लिहिलेला आहे लॉज त्या शब्दामध्ये लिहाल. अशक्यतो तुम्ही लॉजमध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःची लँग्वेज नाही वापरू शकत. तुम्हाला तेच शब्द यूज करावे लागतात जे पुस्तकामध्ये वापरलेले आहेत. ठीक आहे. आणि तेच फॉलो करावं लागतं. आफ्टर दॅट हा झाला केपलरचा फर्स्ट लॉ की ज्या एखाद्या फोकसवरती सन आहे, एखाद्या फोकायवरती सन आहे आणि ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज एलिप्टिकल आणि ते जे प्लॅनेट्स आहेत तर ते सनच्या भोवती रोटेट करतायत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केपलरचा सेकंड लॉ. सो केपलरचा सेकंड लॉ काय म्हणतोय तर इथे सपोज जर आपण इथे आपला एक प्लॅनेट आहे ए पॉईंटवरती, जर आपण एक लाईन ड्रॉ केली प्लॅनेट आणि सनच्या मध्ये आणि याने एका पर्टिक्युलर टाइममध्ये सपोज एक्स टाइममध्ये त्या प्लॅनेटला एवढा डिस्टन्स जे आहे तर ते कव्हर केलेलं आहे. परत तो प्लॅनेट जो आहे तर तो या पोझिशनवरती आला जो की सनपासून फार आहे, फार पॉईंटवरती आहे आणि त्याने सेम एक्स टाइममध्ये एवढा डिस्टन्स कव्हर केलं. ठीक आहे. सो आता याचा जर आपण एरिया काउंट केला या ब्ल्यू पार्टचा आणि या ब्ल्यू पार्टचा तर हा एरिया सेम असणार आहे. म्हणजे केपलरला काय म्हणायचं आहे की इक्वल टाइममध्ये म्हणजे एक्सच टाइम लागणार ना दोन्हीसाठी पण, ए टू बी जाण्यासाठी पण आणि ई टू एफ जाण्यासाठी पण. सो एक्स टाइम जे आहे तर ते कॉन्स्टंट आहे. सो सेम टाइम इंटरवलमध्ये एखादा प्लॅनेट सेमच एरिया कव्हर करतो आणि एरिया कसं काउंट करायचा आहे, लाईन जॉईनिंग सन अँड द पोझिशन ऑफ द प्लॅनेट. ठीक आहे. सो द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज, जो की ब्ल्यू कलरमध्ये हायलाईट केलेला आहे, इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम, जे की आपण एक्स घेतलेला आहे. म्हणजे जर 5 सेकंदामध्ये आपलं सन जे आहे त्याच्या भोवती अर्थ ए पासून बी कडे जाते तर हा जो एरिया असणार आहे तर सेम तेवढेच 5 सेकंद लागणार आहेत एफ पासून इकडे जायला. इवन तुम्हाला असं वाटते की हा एरिया मोठा आहे, हा एरिया लहान आहे, तरी पण जर तुम्ही मेजर केलं तर एरिया सेम असणार आहे. हा फक्त वाईड आहे, हा नॅरो आहे, पण एरिया मात्र तेवढाच राहणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे केपलरचा थर्ड लॉ. आता केपलरचा थर्ड लॉ काय म्हणतोय तर द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, म्हणजे आपण हा जो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे जे की टाइम आहे जर आपण स्क्वेअर केलं हे डिरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मेन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. म्हणजे हा जो एवढा डिस्टन्स आहे हा आपण ए अज्युम केला आणि याला एवढं जाण्यासाठी टाइम टी अज्युम केलं तर टीचा स्क्वेअर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द एचा क्यूब. हे आहे आपलं इक्वेशन. आता इथे मी ए घेतला, यांनी पुस्तकामध्ये आर घेतलाय. सो बेसिकली डिस्टन्ससाठी तुम्ही कोणतेही व्हेरिएबल तुमच्या मनाने यूज करू शकता. फक्त तुम्हाला रूल किंवा लॉ लक्षात ठेवायचा आहे ते म्हणजे टी स्क्वेअर इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू दी ए क्यूब. राईट. डन.
याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सो ते डाऊट्स जे आहेत तर त्याला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करेन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता हा लॉ एकदम सिंपल आहे. काय आहे बघा, तुमच्याकडे दोन ऑब्जेक्ट्स आहेत. आपण जरासं व्हाईट काहीतरी शोधूया जिथे आपण कलाकारी करू शकतो आपली. ठीक आहे. व्हाईट ब्लॅक झालं काय? हां, ओके, चलो. सो आपल्याकडे दोन असे ऑब्जेक्ट्स आहेत. सपोज हा M1 आहे आणि हा M2 आहे. सॉरी, हा M1 आहे आणि हा M2 आहे. सो बेसिकली आता हे जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत तर यांचं नेमकं काय करायचं आहे, तर या ऑब्जेक्टचं स्वतःचं डिफरंट मास आहे. आता तुम्हाला बघून कळते की M1चं मास मोर आहे दॅन M2चं मास. ठीक आहे. M1चा मास मोर आहे दॅन M2चा मास. आता हे जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत यांच्यामध्ये एक थोडंफार डिस्टन्स आहे. किती डिस्टन्स आहे? आपण ॲज्युम करूया की या दोघांच्या मध्ये D डिस्टन्स आहे. आता मला एक सांगा की फोर्स जेव्हा मी अप्लाय करणार आहे तर फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू दी प्रोडक्ट ऑफ बोथ द मासेस म्हणजे M1 M2 डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. ठीक आहे. फोर्स जो काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स इथे अप्लाय केला जाणार आहे तर तो असणार आहे प्रोडक्ट ऑफ बोथ द मासेस म्हणजेच M1 M2 डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन बोथ दी मासेस म्हणजे डीचा स्क्वेअर. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हेच सांगायचं आहे न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉला किंवा न्यूटनचं युनिव्हर्सल लॉचं स्टेटमेंटच हे आहे. सो तुम्ही जर आता रीड केलात तर तुम्हाला कळेल की प्रत्येक ऑब्जेक्ट एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करत असतं. राईट. प्रत्येक ऑब्जेक्ट एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करणार आहे. मग आता या केसमध्ये द फोर्स इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ बोथ द मासेस किंवा ऑब्जेक्ट ऑफ बोथ द मासेस. मास ऑफ बोथ द ऑब्जेक्ट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ masses of both the objects and inversely proportional F is inversely proportional to the square of distance of both the objects. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला हा जो लॉ आहे किंवा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तर तो एक्सप्लेन करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सो तेच इथे सांगितलेलं आहे. आता हे जे डिरेक्टली प्रपोर्शनलचं साईन आहे हे जर आपण रिमूव्ह केलं तर या ठिकाणी एखादा कॉन्स्टंट आला पाहिजे. हे तर आपण लहानपणापासून मॅथ्समध्ये शिकतोय. मग आता हा जो कॉन्स्टंट आहे त्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू MCQsमध्ये विचारली जाते आणि ती व्हॅल्यू तुम्हाला इथे पाहायला मिळेल 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. युनिट खूप महत्त्वाचं आहे कारण युनिट तुम्हाला थोडंसं कन्फ्यूज करण्यासाठी एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. सो हे पण तुम्ही करणार आहात. राईट. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही हे काही नाही केलं तरी पण चालेल. तुम्हाला फक्त हे लॉचं स्टेटमेंट माहिती पाहिजे. बाकी तुम्ही सगळं स्किप करू शकता. हे तर तुम्ही स्टेटमेंटच्या अकॉर्डिंगली स्वतःच्या मनाने पण लिहू शकता. या पेजवरचं काही नाही केलं तरी पण चालेल कारण याच्यावरचं काहीच एक्झाममध्ये नाही विचारलं जात. नेक्स्ट आहे न्यूमॅरिकल्स. अगेन न्यूमॅरिकल्स खूप इझी आहेत. तुम्हाला दोन मास दिलेला आहे आणि या दोन मासेसच्या आधारे तुम्हाला यांच्यावरती किती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केला जातोय हे फाइंड आउट करायचं आहे. सो जस्ट आपला फॉर्म्युला यूज करा. M1ची व्हॅल्यू आहे, M2ची व्हॅल्यू आहे. दोघांच्या मधला डिस्टन्स तुम्हाला सांगितलाय 1 मीटर आहे. सो तो इथे लिहायचे. Gची व्हॅल्यू तुम्हाला बाय हार्ट असली पाहिजे आणि आला तुमचा फोर्स. एवढंच तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो खूप इझी क्वेश्चन. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे हाय टाईड आणि लो टाईड. आता हे जे हाय टाईड आणि लो टाईड आहे हे पण खूप इझी आहे. बघा नेमकं काय म्हणायचं इथे. सो बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अर्थच्या भोवती जे आपलं मून आहे तर ते रोटेट करत असतं, रिव्हॉल्व करत असतं. आणि याच्यामध्ये आता ज्या पोझिशनला किंवा ज्या साईडला आपलं मून असणार आहे त्या ठिकाणी हे जे समुद्रामधलं पाणी आहे तर ते बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द मून ते पाणी त्या ठिकाणी खेचलं जातं. ठीक आहे. आता साधारणतः हा असा समुद्र आहे. याच्या आतमध्ये इथे कधी कधी पाहिलं असेल की पाणी खूप जास्त आतमध्ये असतं. ही जर सीमा असेल तर किंवा ही जर बॉर्डर आपण निश्चित केली तर कधी कधी पाणी खूप आत असतं, कधी कधी पाणी खूप जास्त बाहेर येतं. सो हे पाणी बाहेर येणं म्हणजे काय तर हे पाणी मूनद्वारे खेचलं जाते. मून कशामुळे खेचते? ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे, मूनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हे जे काही पाणी आहे समुद्रामधलं तर हे त्याच्या रिक्वायर्ड किंवा त्याच्या लिमिटपेक्षा ही त्याची लिमिट आहे त्याच्या लिमिटपेक्षा बाहेर खेचलं जातं आणि याला आपण म्हणणार आहोत हाय टाईड. आता याच्या अपोजिट जी डिरेक्शन असेल म्हणजे एक्झॅक्टली याच्या मागे जे असणार आहे 180 डिग्री जर आपण याच्या मागे पाहिलं तर या ठिकाणी पण हाय टाईडच असणार आहे. म्हणजे जर या ठिकाणी हाय टाईड आहे तर या ठिकाणी पण हाय टाईडच आहे. आणि ज्या ठिकाणी मून नाहीये म्हणजेच काय इथून 90 डिग्रीवरती इथे मून आहे का? नाही. मग ज्या ठिकाणी मून नाहीये त्या ठिकाणी किंवा जिथे हाय टाईड आलेली आहे त्याच्या बरोबर 90 डिग्रीला आपण पाहिलं तर या ठिकाणी असणार आहे लो टाईड. कारण इथे कोणी खेचायला नाहीये. इकडे खेचायला आहे, इकडे कोणीच खेचायला नाहीये.
मग त्या पोझिशनवरती कुठल्याही प्रकारे पाणी बाहेर नाही येणार आहे. मग काय होईल, पाणी आतमध्ये जाईल. मग त्या ठिकाणी असणार आहे लो टाईड. सो हेच आपण म्हणतो ना, मराठीमध्ये आपण लो टाईडला ओहोटी म्हणतो, इंग्लिश मध्ये आपण त्याला लो टाईड म्हणतो. आणि याला आपण म्हणणार आहोत भरती, कारण पाणी बाहेर येते. ठीक आहे. सो बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ द मून, हे जे पाणी आहे तर ते बाहेर येतं आणि त्याला आपण म्हणतो हाय टाईड. सो बाकी तुम्ही स्किप करू शकता. अगेन सेम न्यूमेरिकल्स आहे. तुम्हाला मास दिलेला आहे, दोन बॉडीजचा मधला डिस्टन्स दिलाय आणि यू हॅव टू फाइंड आउट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे पण स्किप केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन. हे कोणी नाही स्किप करायचं आहे. सो बेसिकली तुम्हाला याच्यावरती शॉर्ट नोट वगैरे लिहायला येऊ शकते. एक तर पहिली गोष्ट, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आपण स्मॉल जी ने रिप्रेझेंट करतो आणि याची व्हॅल्यू जी आहे तर ती डिपेंड्स की ते कुठे आपण मेजर करतोय, हाईटवरती मेजर करतोय का, डेप्थवरती मेजर करतोय का, सरफेस कसा आहे याच्यावरती याची व्हॅल्यू डिपेंड करते. सो हे सगळे फॅक्टर्स जे आहेत तर ते जीच्या व्हॅल्यूवरती अफेक्ट करतात. हे कोणते फॅक्टर्स आहेत हे पण तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं. सो बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा स्मॉल जी नेमकं काय आहे, तर स्मॉल जी इज ॲक्सिलरेशन, राईट. त्याच्यामुळे ती वेक्टर क्वांटिटी असणार आहे. ठीक आहे. डिरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोघांवरती डिपेंड असणार आहे. ॲज पर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे पण जी प्रमाणे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रमाणे व्हर्टिकली डाऊनवर्डच ॲक्ट करतं. तुम्हाला हे माहिती आहे की फोर्स इज इक्वल टू असतं मास इंटू ॲक्सिलरेशन, हे माहिती आहे. आता इथे ॲक्सिलरेशनच्या ऐवजी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी येईल. आपण मगाशी पाहिलं होतं युनिव्हर्सल लॉ, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉनुसार फोर्स काय होतं, GM1. एक मिनिट आहे, आपण जरासं हेच करूया. हां, GM1 M2/d² हे आपण पाहिलं होतं. दोन्ही पण फॉर्म्युला काय आहेत, इक्वल टू F आहेत. सो इथे आपण mg इज इक्वल टू GM1 M2/d² घेऊ शकतो. आता इथे M म्हणजे काय आहे, अर्थसाठीचं असणारं मास आहे, राईट. सो इथे आता आपण जे आहे तर ते एक कॅपिटल M लिहूया आणि एक स्मॉल m लिहूया. सो कॅपिटल M रिप्रेझेंट्स की मास ऑफ द अर्थ आणि स्मॉल m रिप्रेझेंट्स मास ऑफ द ऑब्जेक्ट. सो आता mg मधला m इज मास ऑफ द ऑब्जेक्ट, कारण आपण एखाद्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करतोय. सो हा m सेमच आहे, दोन्हीकडे पण मास ऑफ द ऑब्जेक्ट आहे, कॅन्सल होईल. मग इथे काय राहिलं, g इज इक्वल टू GM/d² r². जे पण तुम्ही ते लिहाले, तिथे r घेतलंय तर r लिहा. r रिप्रेझेंट्स रेडियस ऑफ द अर्थ. ठीक आहे. सो इथे आपण r घेऊ शकतो. सो g इज इक्वल टू, g म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट m/r². आणि हे जर तुम्ही g ची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11 घेतलीत, m जे की आपल्याकडे असणारं अर्थचं मास आहे ते जर तुम्ही 6 इंटू 10⁻24 घेतलं, r रेडियस 6.4 इंटू 10⁻6 घेतलं आणि त्याचा स्क्वेअर केलात तर तुम्हाला 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही जीची एक व्हॅल्यू मिळणार आहे, जी की आयडियल व्हॅल्यू आहे. पण ही व्हॅल्यू सेम प्रत्येक ठिकाणी सेम नसते. ज्याप्रमाणे वेट प्रत्येक ठिकाणी सेम नसतं त्याप्रमाणे स्मॉल जीची व्हॅल्यू पण प्रत्येक ठिकाणी सेम नसते. मग ती बदलते. ती कशानुसार बदलते, तर ती ॲज पर सरफेस ऑफ अर्थ बदलते. म्हणजे इक्वेटरवरती आहे की पोलार रिजनमध्ये आहे. सगळ्यात जास्त जीची व्हॅल्यू असणार आहे तर ती असणार आहे पोलार रिजनवरती, म्हणजे वरती. सो या ठिकाणी वरती जीची व्हॅल्यू जास्त असणार आहे आणि जसं आपण इक्वेटरकडे येऊ त्याप्रमाणे जीची व्हॅल्यू जी आहे तर ती डिक्रीज होणार आहे. सो तुम्ही जर चेकआउट केलं तर पोलार रिजनवरती जीची व्हॅल्यू 9.8 आहे आणि खाली जी व्हॅल्यू आहे म्हणजे इक्वेटरकडे येताना जी व्हॅल्यू आहे तर ती डिक्रीज होते, 9.7 वगैरे झाली आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने या ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्या डिक्रीज होत आहेत फ्रॉम द पोलार रिजन टू द इक्वेटर. सो हे सरफेसनुसार बदलते, तुम्हाला एक्झाममध्ये हे लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे चेंज विथ द हाईट. आता हाईटनुसार कशी बदलते, तर आपला फॉर्म्युला काय आहे, स्मॉल g इज इक्वल टू GM/r². आता इथे मी r इज रेडियस लिहिते आणि त्याच्यानंतर सपोज की एवढं तर अर्थचं रेडियस आहे. ठीक आहे, एवढं अर्थचं रेडियस आहे आणि मी हाईटवरती गेले म्हणजे अर्थच्या सरफेसपासून थोडंसं उंचावरती गेले. तर मी हे जेवढं उंचावरती गेली आपण ॲज्युम करूया की हे h हाईट मी कव्हर केलेली आहे. सो आता खाली काय घ्यायचं आहे, डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द अर्थ किंवा फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ, म्हणजे हा रेडियस तर आहेच, त्यासोबतच मी काहीतरी h डिस्टन्स वरती गेली आहे. ठीक आहे, तर तो h डिस्टन्स इथे येणार आणि याचा आता आपण करणार आहोत स्क्वेअर. आता मी जेवढं h वाढवेल, जेवढं मी दूर जाईल, ठीक आहे, इथपर्यंत दूर गेले परत इथपर्यंत दूर गेले तर त्याचा अर्थ आपलं जे डिनॉमिनेटर आहे तर ते इन्क्रीज होते. आणि बेसिक रूल आहे मॅथ्सचा की जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर इन्क्रीज होईल तेव्हा तेव्हा न्यूमरेटर जे आहे किंवा आन्सर जे आहे तर ते डिक्रीज होतं. म्हणजे जेवढं मी अर्थच्या सरफेसपासून दूर जाईल किंवा हाईटवरती जाईल तेवढं जीची व्हॅल्यू जी आहे तर ती डिक्रीज होते. ठीक आहे. सो जेवढं आपण सरफेसपासून दूर जाऊ तेवढं जीची व्हॅल्यू कमी होते. आय होप तुम्हाला चेंज विथ द हाईटचं कॉन्सेप्ट कळले असेल. प्लीज हे कोणी रट्टा मारू नका, कारण सिम्पल आहे. तुम्हाला जर फॉर्म्युला आला तर तुम्हाला हे आरामात येईल.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यांनी इथे काय व्हॅल्यूज दिलेत ज्या तुम्हाला करायची गरज नाहीये, पण तुम्हाला थोडंफार अनालिसिस करायचं असेल तर बघा, जेवढी जास्त हाईट आहे तेवढी जीची व्हॅल्यू काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. आता हे सगळ्यात माउंट एव्हरेस्ट आहे. माउंट एव्हरेस्टच्या वरती कुठेतरी सॅटेलाइट्स असणार आहेत, कारण सॅटेलाइट्स हे अर्थच्या ऑर्बिटच्या पण बाहेर आहेत. ठीक आहे, म्हणजे याची हाईट जास्त असणार आहे. सो जेवढी जास्त हाईट आहे तेवढं जीची व्हॅल्यू कमी आहे, जेवढी कमी हाईट आहे तेवढं जीची व्हॅल्यू जास्त आहे. सो तुम्ही इथून अनालिसिस पण करू शकता. आता नेक्स्ट आहे डेप्थमध्ये. आता मला एक सांगा की हा अर्थ आहे, आपण अर्थच्या आतमध्ये चाललोय. ठीक आहे, एकदम अर्थच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी अर्थचं कोर आहे. अर्थात आपण जाऊ शकत नाही, पण आपल्याला इमॅजिन करायचं आहे की आपण अर्थच्या आतमध्ये चाललोय. मग आतमध्ये जात असताना आता इथपर्यंत आर होतं, आता आपण अजून आतमध्ये चाललोय, म्हणजे जी आपली डेप्थ जी आहे तर ते आपण इन्क्रीज करतोय. इथे होतं, इथून आता आतमध्ये चाललोय, सो डेप्थ आपण काय करतोय, इन्क्रीज करतोय. सो अशा केसमध्ये पण डिनॉमिनेटर इन्क्रीज होतोय आणि न्यूमरेटर किंवा आन्सर जे आहे तर ते डिक्रीज होणार, म्हणजे जीची व्हॅल्यू कमी होणार. आणि तुम्ही डेप्थमध्ये येत येत जर इथे एकदम सेंटरवरती आलात, एकदम कोरवरती आलात, तर या ठिकाणी काय असणार आहे, मॅक्सिमम डेप्थ असणार आहे. मॅक्सिमम डेप्थ म्हणजे काय, जीची व्हॅल्यू सगळ्यात मिनिमम असणार आहे, आणि मिनिमम म्हणजेच काय असते, 0 असते. म्हणूनच ॲट द सेंटर ऑफ द अर्थ जीची व्हॅल्यू जी असणार आहे, स्मॉल जीची व्हॅल्यू, तर ती किती असते, 0. हे तुम्हाला MCQमध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे मास आणि वेटचा डिफरन्स सगळ्यांना माहिती असेलच. मास जे आहे ते म्हणजे एखाद्या बॉडीमध्ये किंवा एखाद्या ऑब्जेक्टमध्ये किती मॅटर प्रेझेंट आहे, आणि वेट म्हणजे काय आहे, तर एखाद्या ऑब्जेक्टला अर्थला अट्रॅक्ट करायला किती फोर्स लागतात. म्हणजे अर्थ जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करणार आहे तेव्हा अर्थला किती फोर्स त्या बॉडीवरती अप्लाय करायला लागतोय, त्याला आपण म्हणणार आहोत वेट. सो हा झाला पहिला पॉईंट. नेक्स्ट आहे आपलं जे मास आहे तर ते स्केलर क्वांटिटी आहे, कारण कुठेही गेलं तरी ते बदलत नाहीये, डिरेक्शनवरती डिपेंड नाहीये. पण वेट मात्र वेक्टर क्वांटिटी आहे. मास सगळीकडे सेम आहे, वेट मात्र डिपेंडिंग अपॉन दी सरफेस ऑफ दी अर्थ बदलणार आहे. ठीक आहे. सो हे सगळे पॉईंट्स तुम्ही डिफरन्समध्ये लिहू शकता. आता खूपच बेसिक क्वेश्चन आहे, एक्झाममध्ये नाही विचारला जात, पण ठीक आहे, तुम्हाला थोडीशी आयडिया असली पाहिजे. अगेन हे जे क्वेश्चन्स आहेत खूप इझी असतात, प्लीज बघून घाबरून वगैरे जाऊ नका. इथे बेसिक कंपॅरिझन करायचं असतं तुम्हाला मून आणि अर्थमध्ये. ठीक आहे. आता इथे तुम्हाला मूनचं आणि अर्थचं मास दिलेलं असतं आणि याच्या अकॉर्डिंग तुम्हाला आन्सर्स लिहायचे असतात. आता इथे काय सांगितलंय की एक पर्सन आहे ज्याचं वेट अर्थवरती 750 न्यूटन आहे. याचं काय सांगितलेलं आहे, वेट सांगितले. सो अर्थात वेट जे आहे तर ते बदलणार, अर्थवरती वेगळं असणार, मूनवरती वेगळं असणार, कदाचित तो पर्सन सनवरती गेला तर अजून वेगळं असणार. ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे गिवन दॅट मूनचा मास सांगितलंय 1/81 ऑफ दी अर्थ. म्हणजे अर्थचा मास जर x असेल तर मूनचा मास असणार आहे x/81. ठीक आहे. आणि रेडियस जे आहे तर ते 3.7 आहे. म्हणजे जर आपल्या अर्थचं रेडियस y असेल तर मूनचं जे काही रेडियस असणार आहे तर ते y/3.7 असणार आहे. ठीक आहे. सो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की त्या माणसाचं मूनवरती वेट किती असेल. ओके, डन. सो लेट्स फाइंड आउट. अगेन तुम्हाला जर एक कॉन्सेप्ट माहिती असेल की अर्थवरती जर आपलं वेट x असेल तर मूनवरती आपलं वेट x/60 असतं. म्हणजे एखाद्या पर्सनचं वेट जर आपल्या अर्थवरती 60 असेल, 60 किलोग्राम आहे एखाद्या पर्सनचं वेट घ्यायचं आहे, न्यूटन घेऊया, 60 न्यूटन घेऊया आपण. ठीक आहे. 60 न्यूटन आहे एखाद्या पर्सनचं वेट अर्थवरती, तर त्याचं मूनवरती वेट 60/6 म्हणजे फक्त 10 न्यूटनच असणार आहे. ठीक आहे. सो तुम्ही हे सगळं सॉल्व्ह न करता डिरेक्टली 1/6 मल्टिप्लाय जरी केलं 750ला तरी पण तुम्हाला सेमच आन्सर मिळणार आहे. बट ॲज आपल्याला तसं नाही सॉल्व्ह करायचं आहे, हे तुम्ही कधी करू शकता MCQमध्ये, पण आता तुम्हाला असं नाही सॉल्व्ह करता येणार, तुम्हाला पूर्ण सिस्टमॅटिकली सॉल्व्ह करावं लागेल. सो आता आपण एज्युम करूया की अर्थचं मास किती आहे, ME. ठीक आहे, आपण एज्युम करूया की अर्थचं मास आहे ME. मग आता मूनचं मास काय होईल, ME/81. म्हणजेच मास ऑफ द मून इज इक्वल टू ME/81. तेच त्यांनी कसं लिहिलंय, 81ला इकडे शिफ्ट केलं आणि ME/mm घेतलं. ठीक आहे. सो हा एक रेशो त्यांनी घेतलेला आहे. सिमिलरली रेडियस ऑफ अर्थ आपण घेऊया RE, रेडियस ऑफ मून आपण RM घेऊया, जसा रेशो आहे 1/3.7. तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे, F इज इक्वल टू GMM/R². आता इथे आपण अर्थसाठी फाइंड आउट करूया, मग मूनसाठी फाइंड आउट करूया आणि मग दोघांचा रेशो घेऊया. सो जी तर कॅन्सल होणार दोघांमध्ये सेम असल्यामुळे, सो जीची व्हॅल्यू पुट करायची गरज नाहीये, फक्त मासची व्हॅल्यू पुट करायची आहे तुम्हाला. मास ऑफ दी अर्थ पुट करायचा आहे, मास ऑफ द मून पुट करायचा आहे, दोघांना क्रॉस मल्टिप्लाय करा आणि तुम्हाला एक आन्सर मिळेल जे की असणार आहे 1/6 ऑफ द गिवन व्हॅल्यू दॅट इज 750. ठीक आहे. हे तुम्ही स्किप करू शकता. फ्री फॉल म्हणजे काय आहे, तर एखादा ऑब्जेक्ट जेव्हा फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडर किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स अंडर काम करतो तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत की फ्री फॉल होते.
म्हणजे ज्या ठिकाणी व्हॅक्यूम आहे, एखादा व्हॅक्यूम प्लेस आहे, सपोज एखादा व्हॅक्यूम प्लेस आहे आणि त्या ठिकाणी वरून आपण एखादा ऑब्जेक्ट खाली सोडला, त्याच्यावरती एअर रेझिस्टन्स वगैरे असलं काहीच ऍक्ट करत नाही किंवा काहीच नाहीये असं आपण ॲज्युम करूया की तिथे काहीच ऍक्ट नाही करत आहे. तर अशा केसमध्ये ते ऑब्जेक्ट डिरेक्टली वरून खाली पडणार आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा इन्फ्लुएन्स त्याच्यावरती असणार आहे, तेव्हा त्याला आपण म्हणतो फ्री फॉल. सो तुम्हाला न्यूटनचे जे इक्वेशन्स आहेत, इक्वेशन ऑफ मोशन हे माहिती असतील. v इज इक्वल टू यू प्लस AT आहे, s इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2AS हे तुम्हाला माहिती असेल, राईट. सो आता याच्यामध्ये मला एक सांगा, जर आपण वरून ऑब्जेक्ट डिरेक्टली फेकतोय, त्याच्यावरती कुठलाच फोर्स म्हणजे कुठलाही एक्सटर्नल कुठला फोर्स नाही ऍक्ट करत आहे, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, तर अशा केसमध्ये वरून जेव्हा आपण डिरेक्टली ऑब्जेक्ट खाली फेकतोय तेव्हा त्याची इनिशियल वेलोसिटी काय आहे, 0, राईट. खाली आल्यानंतर काहीतरी वेलोसिटी असेल पण इनिशियल वेलोसिटी काय आहे, 0. सो या ठिकाणी प्रत्येक यूचा टर्म काय होईल, 0. सो यू इज इक्वल टू AT राहिलं, s इज इक्वल टू हाफ AT स्क्वेअर राहिलं आणि v स्क्वेअर इज इक्वल टू 2AS राहिलं. अगेन हे फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अंडर काम करते, दुसरा कुठलाच ऍक्सेलरेशन याला मिळत नाहीये. सो इथे काय असणार, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, म्हणजे एच्या ऐवजी काय कोणी जागा घेतलेली आहे, याची जी ने घेतलेली आहे. आणि असं करून तुम्हाला फ्री फॉलच्या कंडिशनसाठी जे न्यूटनचे लॉज ऑफ मोशन आहेत तर ते मिळतात. ठीक आहे. सिमिलरली तुम्ही या सगळ्या सिच्युएशन्समध्ये हे 3 लॉज जे आहेत तर ते किंवा इक्वेशन्स जे आहेत तर ते यूज करू शकता. पोटेन्शियल एनर्जीचं डेफिनेशन स्किप करू शकता. एस्केप वेलोसिटीची डेफिनेशन तुम्हाला करायची आहे, खूप महत्त्वाची आहे. आता ॲक्च्युली एस्केप वेलोसिटी म्हणजे काय, तर एखाद्या रॉकेटला जेव्हा आपल्याला अर्थच्या ऑर्बिटच्या बाहेर पाठवायचे, म्हणजे अर्थच्या बाहेर पाठवून आपल्याला त्याला स्पेसमध्ये कुठेतरी ठेवायचं आहे, तर अशा केसमध्ये त्या रॉकेटला जेव्हा आपण अर्थपासून सोडणार आहोत तेव्हा त्याची वेलोसिटी किती असली पाहिजे, तर ती एस्केप वेलोसिटी असली पाहिजे. अगेन एस्केप वेलोसिटी म्हणजे काय, तर एक अशी मिनिमम वेलोसिटी ज्याच्या आधारे आपण एखाद्या बॉडीला किंवा एखाद्या रॉकेटला स्पेसमध्ये सोडतोय किंवा वर सोडतोय की जेणेकरून ते अर्थचा ग्रॅव्हिटेशनल पूल एस्केप करेल. म्हणजे जर आपण कुठल्या तरी वेलोसिटीमध्ये सोडलं तर ते परत अर्थचा ग्रॅव्हिटेशनल पूल त्याला खाली खेचून घेईल, पण आपल्याला अशी काहीतरी वेलोसिटी पाहिजे की त्याच्यामुळे ते बॉडी असं काम करेल किंवा असं स्पेसमध्ये जाईल की अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला खेचूच शकणार नाही. सो ती जी काही मिनिमम वेलोसिटी आहे त्याला आपण म्हणतो एस्केप वेलोसिटी. सो अर्थसाठी ही एस्केप वेलोसिटी आहे 11.2 किलोमीटर, ठीक आहे, पर सेकंड. ही आहे अर्थसाठी एस्केप वेलोसिटी. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादं रॉकेट किंवा कुठली पण गोष्ट वरती स्पेसमध्ये पाठवायची आहे तेव्हा त्याची वेलोसिटी याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे, तरच अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पूलला एस्केप करून ते बाहेर जाऊ शकतं. ठीक आहे. सो हे झालं डेफिनेशन. नेक्स्ट आहे, तुम्हाला इथे काही कंपॅरिझन दिलं जे एक्झाममध्ये नाही येणार बट तरी पण चेकआउट करूया. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, हाफ mv स्क्वेअर. आता इथे v काय असणार आहे, आपली एस्केप वेलोसिटी. ठीक आहे. आता अर्थच्या सरफेसवरती आपल्याला हाफ mv स्क्वेअर हा जो आपला फॉर्म्युला आहे तो आपण यूज करू शकतो कायनेटिक एनर्जीला. पण हेच जर आपण सरफेसपासून दूर गेलो, इन्फायनाइट डिस्टन्सवरती गेलो, तर इन्फिनिटी साईन खाली येईल डिनॉमिनेटरमध्ये आरच्या ठिकाणी, आणि मग जो आपला न्यूमरेटर आहे तर तो काय होणार आहे, 0 होणार आहे. आणि अशा केसमध्ये कायनेटिक एनर्जी 0 असते. सिमिलरली पोटेन्शियल एनर्जी आहे gmm/r. आता सरफेसवरती असेल तर आपण आरची व्हॅल्यू लिहू शकतो, पण इन्फायनाइट डिस्टन्सवरती गेलं तर आरची व्हॅल्यू इन्फायनाइट होईल, मग पोटेन्शियल एनर्जी पण काय झाली, 0 झाली. पोटेन्शियल एनर्जी नेहमी आपण निगेटिव्हमध्ये लिहितो. नेक्स्ट आहे टोटल एनर्जी. हे समेशन किंवा ॲडिशन असतं कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जीचं. तर हे समेशन आपण सरफेसवरती देऊ शकतो, बट टोटल एनर्जी इन्फायनाइट डिस्टन्सवरती अगेन 0 असणार आहे, कारण कायनेटिक आणि पोटेन्शियल दोन्ही 0 आहे. नेक्स्ट आहे, इथे यांनी अर्थची एस्केप वेलोसिटी फाइंड आउट करून दाखवली आहे, जी की आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड. कसं आलं, तर हाफ mv स्क्वेअर मायनस gmm/r हे आहे आपलं टोटल एनर्जी. आता याच्यामध्ये m आणि m ला कॅन्सल करा, v एस्केपला इथेच ठेवा, 2 ला तिकडे शिफ्ट करा. 2gm/r हे स्क्वेअर आहे, दोघांचाही स्क्वेअर रूट घ्या, 2gm/r. सो हे काय आला तुमचा एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला. हा तुम्हाला स्पेस मिशन चॅप्टरमध्ये पण खूप उपयोगाचा आहे. सो सेम फॉर्म्युला दोन्ही चॅप्टर्समध्ये यूज होतोय. न्यूमॅरिकल्स पण तुम्हाला सेमच फॉर्म्युल्याच्या आधारे विचारले जातात. सो आता इथे आपण ऑलरेडी पाहिलं होतं की g इज इक्वल टू वॉट, gm/r स्क्वेअर होतं. आता इथे r स्क्वेअरला आपण r इंटू r लिहूया. सो या पूर्ण इक्वेशनला आपण g लिहू शकतो. सो 2g इंटू r जर आपण केलं तर आपल्याला हा फॉर्म्युला जो आहे तो पुन्हा एकदा मिळतोय. मग तुम्हाला एस्केप वेलोसिटी आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दोघांच्या मधलं पण रिलेशन कळलेलं असेल. सो हे आहे दोघांमधलं रिलेशन. अगेन एक्झाममध्ये नाही विचारलं जाणार, पण तुम्हाला ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची, ही MCQs मध्ये येऊ शकते. बाकी तुम्ही सगळं स्किप करू शकता.
आणि इथे आपला ग्रॅव्हिटेशनचा जो काही चॅप्टर आहे तो संपतोय. जे सगळे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत तेवढेच करायचे आहेत. बाकी तुम्हाला हवं असेल तर एक्स्ट्रा तुम्ही हे मॅच द फॉलोविंग वाला करू शकता. बाकी न्यूमॅरिकल्स जे पुस्तकामधले आहेत तेच करायचे आहेत. बाकी हे एक्स्ट्रा तुम्ही काही नाही केलं तरी पण तुमचे सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह होतील जर तुम्ही रिव्हिजन पूर्ण ऐकलेली आहे तर. नेक्स्ट आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. सो हा चॅप्टर 4 और 6 मार्क्ससाठी आहे. 6 मार्क्ससाठी आपण याची प्रिपरेशन करणार आहोत. याच्यामध्ये पहिला पॅसेज तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे डोबेरायनर स्ट्रेट्स. डोबेरायनर स्ट्रेट्समध्ये काय आहे तर डोबेरायनरने काय सांगितलं होतं की आपण 3 एलिमेंट्सचे ग्रुप्स करणार आहोत. याच्यामध्ये या एलिमेंटचा ॲटॉमिक मास आणि या एलिमेंटचा ॲटॉमिक मास याचं जर आपण ॲव्हरेज घेतलं तर आपल्याला यामधल्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास मिळणार आहे. हा सिम्पल रूल किंवा लॉ होता डोबेरायनरच्या ट्रेट्सचा. ठीक आहे. सो हेच तुम्हाला इथे सांगायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे याने फक्त आणि फक्त ॲटॉमिक मासेसच्या अकॉर्डिंग सगळ्या एलिमेंट्सला अरेंज केलं होतं. जोपर्यंत मॉडर्न पेरियोडिक टेबल नाही आला तोपर्यंत सगळ्यांनीच ॲटॉमिक मासेसच्या अकॉर्डिंग एलिमेंट्सला अरेंज केलं होतं. सो याच्यामध्ये काही नवीन किंवा लक्ष ठेवण्यासारखं नाही आहे. हे तुम्ही सगळ्या ठिकाणी ही लाईन यूज करू शकता. ठीक आहे. फक्त सायंटिस्टचं नाव बदलायचं आहे आणि मग तुम्ही ही लाईन सगळ्या ठिकाणी यूज करू शकता. यासाठी तुम्हाला असे क्वेश्चन्स येऊ शकतात की 3 ग्रुप्स दिले जातील आणि यापैकी कोणतं डोबेरायनरचे ट्रेड आहे ते आयडेंटिफाय करा आणि असेल तर का आहे नसेल तर का नाही हे तुम्हाला लिहायला एक्झाममध्ये येऊ शकतं. नेक्स्ट आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. याच्यामध्ये काय सांगितलं आहे की फर्स्ट आणि 8th एलिमेंटच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत तर त्या सेम असणार आहेत. ठीक आहे. सो ज्याप्रमाणे फर्स्ट आणि सारेगमपधनिसामध्ये फर्स्ट आणि लास्ट नोट साच असते, फर्स्ट आणि 8th नोट. सो त्याच पद्धतीने या टाईपच्या म्युझिकमध्ये पण डोरेमी फासोलातीमध्ये परत डो येणार आहे. सो फर्स्ट आणि 8th जी नोट आहे तर ते सेम आहे. त्याच पद्धतीने फर्स्ट आणि 8th एलिमेंट दोघांचे प्रॉपर्टीज सिमिलर असतात किंवा मॅच करणारे असतात. याने पण ॲज पर ॲटॉमिक मासच सगळ्या एलिमेंट्सला अरेंज केलं होतं. कोणीही अजून ॲटॉमिक नंबरचा यूज नाही केलं आहे. सुरुवात हायड्रोजनपासून झाली होती आणि थोरियम हा सगळ्यात हेवीएस्ट एलिमेंटने शेवट झाला होता. प्रॉब्लेम असा आहे की या ठिकाणी बरेचसे जे कॉलम्स आहेत त्याच्यामध्ये 2-2 एलिमेंट्स एकत्र आलेले आहेत जे की याचा एक ड्रॉबॅक आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपण सगळेच एलिमेंट्स जे त्या काळामध्ये होते ते सगळे एलिमेंट्स या पॅटर्नमध्ये आपण घेऊ शकत नव्हतो. सो हे काही ड्रॉबॅक्स होते ज्याच्यामुळे आपल्याला हे जे आहे ते रिजेक्ट करावं लागलं किंवा ही मेथड रिजेक्ट करावी लागली. नेक्स्ट आलं मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबल. मेंडेलिव्हने पण सुरुवातीला ॲज पर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मासेसच सगळ्या एलिमेंट्सला अरेंज केलं होतं. याच्यामध्ये मेंडेलिव्हचा पेरियोडिक लॉ हा तुम्हाला MCQsमध्ये विचारला जातो आणि इथे ब्लँक असतं. सो तुम्ही कदाचित कन्फ्यूज होऊ शकता की ॲटॉमिक मास आहे की ॲटॉमिक नंबर आहे. तर सिम्पल ट्रिक आहे. हेनरी मोसेली किंवा मॉडर्न पेरियोडिक टेबलच्या आधी जे काही सगळे पेरियोडिक टेबल्स आले होते ते सगळेचे सगळे पेरियोडिक टेबल्स ॲटॉमिक मासवरतीच डिपेंड होते किंवा त्याच्यावरतीच त्याच्या अकॉर्डिंगच अरेंज केले होते. ठीक आहे. नेक्स्ट आहे की मधलं जे मी स्किप केले ते तुम्ही पण स्किप केलं तरी पण चालेल. जे मी तुम्हाला रिव्हिजनमध्ये सांगते तेवढंच फक्त तुम्ही करायचं आहे, बाकी तुम्ही स्किप करू शकता. सो आता मेंडेलिव्हचा जो पेरियोडिक टेबल आहे त्याच्या चांगल्या गोष्टी काय आहेत किंवा मेरिट्स काय आहेत. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्याने सगळ्या एलिमेंट्सचं रिवाइज्ड ॲटॉमिक मासच्या अकॉर्डिंग सगळ्यांना अरेंज केलं होतं. दुसरी गोष्ट त्याने त्याच्या पेरियोडिक टेबलमध्ये काही जागा रिकाम्या ठेवल्या होत्या कारण त्याला माहिती होतं की या एलिमेंट नंतर अजून एखादा एलिमेंट इथे येऊ शकतो. मग अशा कुठे कुठे जागा होत्या तर त्याने इका बोरॉन म्हणजे बोरॉन नंतर, इका ॲल्युमिनियम म्हणजे ॲल्युमिनियम नंतर आणि इका सिलिकॉन म्हणजे सिलिकॉन नंतर त्याने जागा अशा राखून ठेवल्या होत्या जिथे त्याला माहिती होतं की ॲटॉमिक मास 44, 68 आणि 72 ॲटॉमिक मास असणारे एलिमेंट्स इथे मध्ये येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर जेव्हा एक प्रॉपर म्हणजे आत्ताच्या एजमध्ये जेव्हा एक प्रॉपर पेरियोडिक टेबल बनवला किंवा मॉडर्न पेरियोडिक टेबल बनवला तेव्हा त्या ठिकाणी खरंच या ॲटॉमिक मासेसचे एलिमेंट्स आले होते ज्यांची नावं नंतर स्कँडियम, गॅलियम आणि जर्मॅनियम अशी देण्यात आली. सो तुम्हाला एक्झाममध्ये एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन असं इथे दिलं जाईल. इथे स्कँडियम, गॅलियम आणि जर्मॅनियम दिलं जाईल आणि तुम्हाला मॅच करण्यासाठी येऊ शकतं. सो मॅच द कॉलमसाठी हा क्वेश्चन बनू शकतो. सो एका बोरॉन स्कँडियम आहे, एका ॲल्युमिनियम गॅलियम आहे आणि एका सिलिकॉन जर्मॅनियम आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आहे त्याच्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज पण मेंडेलिव्हने आधीच प्रेडिक्ट करून ठेवल्या होत्या ज्या की सिमिलर आल्या. अजून एक तिसरा मेरिट, 3च मेरिट्स आहेत. पहिलं तर त्याने प्रॉपर रिवाइज्ड मासेसच्या अकॉर्डिंग सगळ्या एलिमेंट्सला अरेंज केलं. दुसऱ्यामध्ये त्याने वॅकंट प्लेसेस शिल्लक ठेवल्या होत्या. थर्ड याच्यामध्ये असं आहे की मेंडेलिव्हने एक 0th ग्रुप तयार केला होता किंवा एक रिझर्व्ह ग्रुप ठेवला होता नोबेल गॅसेससाठी. ठीक आहे. जिथे सगळे नोबेल गॅसेस येऊ शकतात असे गॅसेस किंवा असे एलिमेंट्स की ज्यांच्यावरती काहीच फरक पडत नाही आहे आसपासच्या एन्व्हायरमेंटचा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डीमेरिट्स काय आहेत मेंडेलिव्हज पेरियोडिक टेबलचे.
सो डिमेरिट्समध्ये पहिलं डिमेरिट तर असं आहे की काहींचे ॲटॉमिक मासेस सेम आहेत. फॉर एक्झाम्पल आपण न्यूलँडच्या ऑक्टेव्हमध्ये आपण पाहिलं की कोबाल्ट आणि निकेल यांना एकत्रच प्लेस केलं गेलं होतं. हे कशामुळे? तर दोघांचा ॲटॉमिक मास सेम आहे. मग असं नाही पाहिजे ना, म्हणजे एक बॉक्स जो आहे तो एका पर्टिक्युलर एलिमेंटसाठीच पाहिजे, पण बिकॉज ऑफ की यांचं ॲटॉमिक मासेस दोघांचं पण सेम आहे, आपण यांना दोघांना आपण एकाच बॉक्समध्ये मेंडेलिव्हने अरेंज केलं होतं, जे की चुकीचं आहे. दुसरं असं आहे की आयसोटोप्स खूप नंतर डिस्कवर झाले, पण त्याच्या आधी हे चॅलेंज होतं की आयसोटोप्सला कुठे ठेवायचं, कारण आयसोटोप्स म्हणजे काय की यांचा ॲटॉमिक नंबर सेम आहे पण ॲटॉमिक मासेस डिफरंट आहे. बट आधी कोणी ॲटॉमिक नंबरला एवढं इम्पॉर्टन्स दिलंच नव्हतं, सगळे लोक तर ॲटॉमिक मासच्या अकॉर्डिंग अरेंज करत होते आणि म्हणूनच हा इश्यू येत होता की म्हणजे सेमच एलिमेंट असून पण बिकॉज ऑफ त्याचा ॲटॉमिक मास डिफरंट आहे तर त्याला आता कुठे ठेवायचं त्या पेरियडिक टेबलमध्ये, हा एक प्रॉब्लेम होता. नेक्स्ट असं आहे की सगळे एलिमेंट्स जे आहेत तर ते ॲटॉमिक मासनुसार अरेंज केलं होतं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ॲटॉमिक मास काही होल नंबरमध्ये नाही आहेत. 2.2, 4.5, 9.7 असं डेसिमल्समध्ये त्यांचे ॲटॉमिक मासेस आहेत. जर आपण ॲटॉमिक नंबरचा विचार केला तर कधी पण जेव्हा आपण 2 म्हणणार आहोत तेव्हा नेहमी आपल्याला हेलियमच आठवणार आहे, कधी पण जेव्हा आपण 20 म्हणणार आहोत तेव्हा आपल्याला कॅल्शियमच आठवणार आहे, 3 म्हटलं तर लिथियमच आठवणार आहे. सो बेसिकली त्यांचे जे ॲटॉमिक नंबर्स आहेत तर ते होल नंबर आहे. सो आपण प्रेडिक्ट करू शकतो की हायड्रोजन 1 आहे, हेलियम 2 आहे, म्हणजे 3 नंबरचा कोणीतरी किंवा 3 ॲटॉमिक नंबरचा कोणीतरी एलिमेंट अजून मध्ये आला पाहिजे. मग 4th बेरिलियम आहे तर मध्ये कोणीतरी एक आलं पाहिजे, पण असं आपण ॲटॉमिक मासला प्रेडिक्ट नाही करू शकत कारण ॲटॉमिक मासेस हे डेसिमलमध्ये आहेत. सो हा एक इश्यू होता. नेक्स्ट प्रॉब्लेम असा आहे की हायड्रोजनची पोझिशन काय असली पाहिजे, कारण हायड्रोजन्स जे आहेत तर ते अल्कली मेटल्स आणि आपले जे 17 ग्रुपचे एलिमेंट्स आहेत तर त्या दोघांसोबतही मॅच होत आहेत. हॅलोजन्स ज्याला आपण म्हणतो या दोघांसोबतही प्रॉपर्टीज मॅच होत आहेत. ॲक्च्युली आता ते 17 नंबरचा ग्रुप आहे, बट ॲज पर मेंडेलिव्ह त्याचा नंबर होता 7. ठीक आहे. सो ॲज पर मेंडेलिव्हच्या पेरियोडिक टेबलनुसार नोबल गॅसेसच्या आधी म्हणजे जे आपले सगळे हॅलोजन्स आहेत तर ते 7th ग्रुपमध्ये होते, आता ते 17th ग्रुपमध्ये आहेत. सो बेसिकली हायड्रोजन या दोघांची पण सिमिलर प्रॉपर्टीज दाखवत असल्यामुळे हायड्रोजनला नेमकं कुठे ठेवायचं हा पण एक प्रश्न होता. सो हे झाले 4 डिमेरिट्स जे की तुम्हाला एक्झाममध्ये 2 मार्कांसाठी वगैरे लिहायला विचारले जातात. आता हे तर झालं मेंडेलिव्हचं पेरियोडिक टेबल. नेक्स्ट पेरियोडिक टेबल आहे तो म्हणजे मॉडर्न पेरियोडिक टेबल. आता मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये हे कळलं की म्हणजे हेनरी मोसली यांनी हा डेव्हलप केला होता आणि त्यांना कळलं की ॲटॉमिक मासनुसार सगळ्यांनीच अरेंज केलं होतं पण होत नाही अरेंज किंवा त्याच्यामध्ये खूप सारे डिमेरिट्स राहत आहेत. सो मग त्यांनी काय केलं, ॲटॉमिक नंबरनुसार या सगळ्या एलिमेंट्सला अरेंज करायचं काम केलं. मग प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पेरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स हा पेरियोडिक लॉ सगळ्यात पहिल्यांदा मॉडर्न पेरियोडिक टेबलसाठी हेनरी मोसली यांनी फाइंड आउट केला. मग आता याच्या अकॉर्डिंग जेव्हा आपण ॲटॉमिक नंबर्सच्या अकॉर्डिंग एलिमेंट्सला अरेंज करतोय तेव्हा त्याच्यामुळे एक नवीन असा पेरियोडिक टेबल बनला ज्याला आपण मॉडर्न पेरियोडिक टेबल किंवा लॉंग फॉर्म ऑफ पेरियोडिक टेबल असं म्हणतो. मग ॲज पर दिस पेरियोडिक टेबल याच्यामध्ये एकूण पिरियड्स किती आहेत, पिरियड्स म्हणजे काय, किती रोज आहेत आणि ग्रुप्स म्हणजे काय, किती कॉलम्स आहेत हे आता आपण बघणार आहोत. सो आपण आधी पेरियोडिक टेबलच ओपन करूया. सो तुम्ही ते बघू शकता की याच्यामध्ये 7 पिरियड्स असतात आणि 18 ग्रुप्स किंवा कॉलम्स असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून तुम्हाला पाहायला मिळते की याच्यामध्ये 4 ब्लॉक्स आहेत, एस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. ठीक आहे, हे 4 ब्लॉक्स याच्यामध्ये आहेत. पहिला ब्लॉक जो आहे एस ब्लॉक तर त्याला आपण अल्कली मेटल्स म्हणतो. नेक्स्टला म्हणजे एस ब्लॉकमधल्या पहिल्या रोला आपण अल्कली मेटल्स म्हणतो. नेक्स्ट अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतो. नेक्स्ट आहे डी ब्लॉकमधल्या एलिमेंट्सला आपण ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. पी ब्लॉकमध्ये इथले जे आहेत तुम्हाला इथे एक झिगझॅग लाईन पाहायला मिळते. या झिगझॅग लाईनच्या लेफ्टकडे जे काय आहेत ते सगळेच्या सगळे मेटल्स आहेत. झिगझॅग लाईनच्या राईटकडे सगळे नॉन मेटल्स आहेत आणि जे झिगझॅग लाईनवरती आहेत फॉर एक्झाम्पल सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल, हे सगळे जे आहेत तर ते मेटलॉइड्स आहेत. मेटलॉइड्स म्हणजे काय, असे एलिमेंट्स की ज्यांच्यामध्ये मेटलच्या पण काही प्रॉपर्टीज आहेत आणि नॉन मेटल्सच्या पण प्रॉपर्टीज आहेत. आपण त्यांना हे मेटलच आहे किंवा हे नॉन मेटलच आहे असं आपण त्याला डिस्टिंग्विश नाही करू शकत, असे आहे मेटलॉइड्स. ठीक आहे. एफ ब्लॉकमध्ये सगळे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. सो अगेन 4 ब्लॉक्स आहेत, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक. एकूण 18 ग्रुप्स प्रेझेंट आहेत. मध्ये एक झिगझॅग लाईन जाते ज्याच्यामुळे मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्सला आपण डिस्टिंग्विश करू शकतो किंवा सेपरेट करू शकतो. सो हेच सगळं याच्यामध्ये सांगितलं आहे जे तुम्हाला पाहायला मिळतं आहे. प्रत्येक एलिमेंटला स्वतःचा असा एक बॉक्स मिळाला आहे. ठीक आहे, असे एकूण 118 बॉक्सेस त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. सो तुम्हाला एवढंच सगळं लिहायचं आहे.
खूप जास्त डिटेलमध्ये लिहायची गरज नाही आहे. एक्झाममध्ये जर आलं की स्ट्रक्चर डिस्क्राईब करा, तर हेच काही पॉईंट्स आहेत. ग्रुप नंबर किती आहे, पिरियड नंबर किती आहे, हे ॲटॉमिक नंबर्सनुसार याच्यामध्ये एलिमेंट्स अरेंज केलेले आहेत. ब्लॉक्सचे नंबर्स किती आहेत, त्या ब्लॉक्समध्ये कोणते कोणते ग्रुप्स येतात, त्याच्यानंतर मेटल्स काय आहे, नॉन मेटल्स काय आहे, झिगझॅग लाईन जी जाते त्याच्यामुळे कसे मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स आपण डिस्टिंग्विश करू शकतो, हे सगळं तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं आहे आणि खूप इझिली तुम्ही मनाने पण लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता हे जे पेरियोडिक टेबल आहे आपलं, तर याच्यामध्ये काही डिपेंडिंग अपॉन प्रॉपर्टीज, काही प्रॉपर्टीजचा एक ट्रेंड बनलेला आहे. आता प्रॉपर्टीजचा ट्रेंड म्हणजे काय, तर हा जो पेरियोडिक टेबल आहे याच्यामध्ये जेव्हा आपण लेफ्टकडून राईटकडे जाऊ, कोणत्याही पिरियडमध्ये जेव्हा आपण लेफ्टकडून राईटकडे म्हणजेच ग्रुप नंबर 1 पासून ग्रुप नंबर 18 पर्यंत जेव्हा आपण ट्रॅव्हल करू सेम पिरियडमध्ये, तर तेव्हा ॲटॉमिक रेडियस कमी होते. त्यासोबतच जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते इन्क्रीज होते. कारण आपण काय पाहिलं, पी ब्लॉकच्या राईट हँड साईडला सगळे नॉन मेटल्स आहेत. म्हणजे जेव्हा आपण लेफ्टपासून राईटकडे जातोय तसे सगळे नॉन मेटल्स मिळत आहेत. त्याच्यामुळे जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते इन्क्रीज होते. म्हणजे अर्थात मेटॅलिक डिक्रीज होणार. आता मेटॅलिक डिक्रीज होते म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जी आहे तर ते पण डिक्रीज होणार. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज होते म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होणार. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, सेम ग्रुपमध्ये जेव्हा आपण पिरियड 1 पासून पिरियड 7कडे जातोय, सेमच ग्रुप राईट, ग्रुप नंबर 1मध्ये जेव्हा आपण वरून खाली जातोय, तर या केसमध्ये जे ॲटॉमिक रेडियस आहे तर ते वाढते. का, कारण प्रत्येक ग्रुपनुसार किंवा प्रत्येक पिरियडनुसार त्या ग्रुपमध्ये एक एक एलिमेंट एक्स्ट्राचा इन्क्रीज होतोय किंवा एक एक ऑर्बिट एक्स्ट्राचा इन्क्रीज होतोय. सो त्याच्यामुळे ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होणार आहे. वरून खाली येताना मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होत आहे, नॉन मेटॅलिक डिक्रीज होणार, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीज होणार, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होणार. सो हे ट्रेंड्स तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला विचारले जातात, सो लक्षात ठेवायचे आहेत. आता ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, तर न्यूक्लियसपासून, ठीक आहे, न्यूक्लियसपासून शेवटच्या ऑर्बिटपर्यंतचं जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणणार आहोत ॲटॉमिक रेडियस. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे सोडियम, घेऊया आपण. इथे मध्ये न्यूक्लियस आहे, इथे आहे सोडियम. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 11. सो 2,8,1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, नेक्स्ट ऑर्बिटमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इलेक्ट्रॉन्स आणि बाहेरच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. सो असे एवढे सगळे ऑर्बिट्स आहेत. आता हे न्यूक्लियसपासून ते बाहेरच्या ऑर्बिटपर्यंतचं जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक रेडियस. हे जसं आपण एखाद्या ग्रुपमध्ये खाली जाऊ तसं याच्याभोवती अजून ऑर्बिट्स वाढत जाणार आणि जसं आपण पिरियडमध्ये जाऊ तसं ऑर्बिट्स नाही वाढणार, याच्यामध्येच इलेक्ट्रॉन्स नंबर वाढणार आणि इलेक्ट्रॉन्सचा नंबर वाढल्यामुळे हे न्यूक्लियस याला अजून जास्त फोर्सने खेचलं जाणार आणि म्हणून रेडियस कमी होते. ठीक आहे. बट डाऊन द ग्रुप रेडियस काय होते, इन्क्रीज होते. अलॉंग द पिरियड रेडियस डिक्रीज होते. आणि हे जे ॲटॉमिक रेडियस आहे ते आपण पिकोमीटरमध्ये काउंट करतो आणि 1 पिकोमीटर म्हणजेच काय 10⁻⁻12 मीटर, राईट. सो हे काय डिक्रीज होतं याचं रिझन तुम्हाला इथे पाहायला मिळेल, ते तुम्ही हवं तर रीड करू शकता कारण एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर बाकी तुम्ही हे सगळं काही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे, अगेन तुम्हाला MCQs करायचे आहेत. हे मॅच द कॉलम्स वगैरे करा. बाकी सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्समध्ये असे काही प्रश्न बनू शकतात. ठीक आहे. सो हे जे गिव्ह द रिझल्ट्स आहेत तुम्हाला हे चॅप्टरमधलेच गिव्ह द रिझल्ट्स एक्झाममध्ये येतात किंवा एक्सरसाइजमधलेच फक्त गिव्ह द रिझल्ट्स येतात. सो तुम्हाला एवढेच गिव्ह द रिझल्ट्स फक्त करायचे आहेत. डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आपला चॅप्टर आहे तो म्हणजे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. या चॅप्टरमध्ये तुम्हाला टाइप्स ऑफ रिॲक्शन आणि बॅलन्सिंग ऑफ इक्वेशन सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो पाहायला मिळेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल की कोणत्या फॅक्टर्सच्यामुळे रिॲक्शनच्या स्पीडवरती परिणाम होतो. ठीक आहे. सो यातला पहिला भाग तुम्ही सगळा स्किप केला तरी पण चालेल, हे पण तुम्ही एक्सपेरिमेंट वगैरे स्किप करू शकता. आता मेन पार्ट आहे तो म्हणजे फिजिकल आणि केमिकल चेंज. सो हवं तर तुम्ही डिफरन्स कुठेतरी बाजूला लिहून ठेवा कारण डिफरन्स मोस्टली एक्झाममध्ये विचारला जातो. सो आता व्हॉट यू मीन बाय फिजिकल चेंज. फिजिकल चेंज म्हणजे काय, रिव्हर्सिबल चेंज. म्हणजेच काय, सपोज फॉर एक्झाम्पल पाणी जे आहे पाण्यापासून बर्फ बनलं, बर्फापासून अगेन पाणी बनलं. सो हा काय रिव्हर्सिबल चेंज आहे. तुम्ही अगेन पाण्यापासून परत बर्फ बनवा, बर्फापासून परत पाणी बनवा, हे कंटिन्यू चालू ठेवू शकता. सो याच्यामध्ये कुठेच केमिकल प्रॉपर्टीज नाही बदलत आहेत, फक्त फिजिकल स्टेटमध्ये चेंज होते. सो म्हणजेच काय की फिजिकल रिॲक्शनमध्ये फक्त स्टेट बदलणार, केमिकल प्रॉपर्टीज नाही बदलत आहेत. हा चेंज रिव्हर्सिबल आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे केमिकल गोष्टींशी किंवा बॉन्ड्सशी वगैरे इंटरफेअर नाही केल्या जाते. दुसरा आहे केमिकल चेंजेस. केमिकल चेंजमध्ये सपोज फॉर एक्झाम्पल दुधापासून दही बनलं तर तुम्ही दह्यापासून पुन्हा एकदा दूध नाही बनवू शकत आहे. म्हणजे हा चेंज इरिव्हर्सिबल आहे. याच्यामध्ये केमिकल बॉन्ड्समध्ये चेंज होतोय आणि येस हा चेंज तुम्ही पुन्हा एकदा
बॉन्ड्स वगैरे सगळे ब्रेक झाल्यामुळे रिव्हर्सिबल नाहीये. नेक्स्ट आहे केमिकल रिॲक्शन्स कसे लिहायचे. केमिकल रिॲक्शन्स लिहिताना सगळ्यात पहिल्यांदा रिॲक्टंट्स जे आहेत तर ते लेफ्टकडे असले पाहिजे, प्रोडक्ट राईटकडे असले पाहिजे. इथे मध्ये एक ॲरो आहे जो की दाखवतो रिॲक्टंट पासून प्रोडक्ट बनतंय. तुमच्याकडे जर कुठल्याही रिॲक्टंटची किंवा प्रोडक्टची स्टेट दिली असेल, ते सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅशियस आहे, ॲक्वियस आहे, जे काही दिलं असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला एखादी कंडिशन दिली आहे की आपण इथे हीट सप्लाय करतोय किंवा हीट बाहेर पडते, जे काही दिलं असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. जर यापैकी एखादा इन्ग्रेडियंट गॅशियस असेल आउट होताना, फॉर एक्झाम्पल H2CO2 असं काहीतरी आउट होतंय, ते गॅशियस आहे, तर तुम्हाला असं ॲरो दाखवायचं आहे. याचा अर्थ ते गॅशियस इन्ग्रेडियंट आहेत आणि ते आउट झालेलं आहे किंवा बाहेर पडलेलं आहे रिॲक्शनमधून. ठीक आहे, याचा अर्थ आपण हीट सप्लाय करतोय, याचा अर्थ हीट बाहेर पडते. नेक्स्ट आहे तुम्ही एखादं पर्टिक्युलर टेम्परेचरवरती ही रिॲक्शन करताय तर ते टेम्परेचर तुम्हाला ॲरोच्या वरती नोट डाऊन करायचं आहे. हे म्हणजे आपण एक हीट दिलं, पण हीट किती दिली आहे तुम्ही ते जर तुम्हाला लिहायचं आहे तर तुम्ही असं लिहू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही रिॲक्शन फास्ट होण्यासाठी, स्पीडअप होण्यासाठी एखादं कॅटलिस्ट दिलं तर ते कॅटलिस्टचं नाव तुम्हाला ॲरोच्या खाली लिहायचं आहे. अगेन तुम्ही रिॲक्टंट यूज करताय तर ते कॉन्सन्ट्रेटेड आहे का, नॉन की डायल्युटेड आहे, पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे. पाण्यामध्ये मिक्स केलं असेल तर तुम्ही ते ॲक्वियस लिहू शकता किंवा डायल्युटेड पण लिहू शकता. कॉन्सन्ट्रेटेड असेल तर तुम्ही खाली क्लिअरली कॉन्सन्ट्रेटेड असं लिहू शकता. एसचा अर्थ सॉलिड, इथे एल दिलं असेल तर अर्थ लिक्विड, जी आहे म्हणजे गॅशियस. इव्हन तुम्ही जी न लिहिता असं इव्हॅपोरेशनचं सिम्बॉल पण देऊ शकता. दुसरी गोष्ट, या ठिकाणी एखादं प्रेसिपिटेट बनलं. प्रेसिपिटेट म्हणजे काय, आफ्टर दिस रिॲक्शन एखादं व्हाईट सबस्टन्स बनलं, असं एक इनसॉल्युबल व्हाईट सबस्टन्स बनलं तर तुम्ही ते असं दाखवू शकता, याचा अर्थ ते प्रेसिपिटेट आहे. ठीक आहे, हे बघा इथे असं दाखवलं, याचा अर्थ काय, हे प्रेसिपिटेट आहे. आफ्टर दिस रिॲक्शन इथे काहीतरी असं व्हाईट बनतंय, सो ते आहे AgCl, जे की प्रेसिपिटेट आहे. नेक्स्ट आहे बॅलन्सिंग ऑफ द रिॲक्शन. आता रिॲक्शनला बॅलन्स कसं करायचं. सपोज की तुमच्याकडे ही रिॲक्शन आहे NaOH + H2SO4 आणि हे तुम्हाला Na2SO4 + H2O पाणी देते. तर आता या केसमध्ये बघा की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बॅलन्सिंग करताना रिॲक्टंट साईडकडे आणि प्रोडक्ट साईडकडे किती किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत हे आधी बघायचं आहे. तर सोडियम इकडे 1 आहे, इकडे 2 आहे, म्हणजे तुम्हाला आधी सोडियमला बॅलन्स करावं लागेल. जेव्हा तुम्ही बॅलन्स करणार आहात तेव्हा एक फ्लो आहे. सगळ्यात पहिल्यांदा मेटल्सला बॅलन्स करायचं, मग नॉन मेटल्सला, मग हायड्रोजन किंवा ऑक्सिजनला बॅलन्स करायचं आणि मग याच्या व्यतिरिक्त जे काही उरलं असेल तर ते, शक्यतो काही उरतच नाही बट आहे असेल तर ते रिॲक्शन बॅलन्स करायची. सो आधी सोडियमला बॅलन्स करायचं आहे. इकडे 2 सोडियम आहे, इकडे पण 2च असले पाहिजे. तर तुम्ही 2 इथे बाहेर लिहायचं, इथे तुम्ही खाली 2 नाही लिहू शकत. ठीक आहे, इथे 2 लिहायचं. आता तुम्हाला कळलं असेल की जेव्हा आपण इथे 2 लिहितोय तेव्हा ऑक्सिजन पण 2 झाले आणि हायड्रोजन पण 2 झाले, त्याला पण बॅलन्स करावं लागेल. पण आपला फ्लो काय आहे, आधी सगळे मेटल्स, नॉन मेटल्स आणि मग हायड्रोजन आणि ऑक्सिजन. सो आता सध्या ऑक्सिजन आणि हायड्रोजनला अनबॅलन्स राहू द्या. नेक्स्ट याच्यापैकी नॉन मेटल कोणता आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून सल्फर आहे. तर सल्फर इथे 1च आहे, इकडे पण 1 आहे, सो काही गरज नाही बॅलन्स वगैरे करायची, ते ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. आता नेक्स्ट बघा आपण, आता नेक्स्ट हायड्रोजन बघूया. इथे हायड्रोजन किती झालेत, 2 झाले ना. इथे हायड्रोजन किती झाले, 2 झाले, म्हणजे एकूण 4 हायड्रोजन आहे रिॲक्टंटकडे. प्रोडक्टमध्ये 2च हायड्रोजन आहे, सो आपण हायड्रोजनला बॅलन्स करूया. इथे आपण 2 लिहूया. 4 हायड्रोजन झाले. ठीक आहे, 4 हायड्रोजन. पण आता याच्यामुळे ऑक्सिजनचा बॅलन्स पण बिघडला. ऑक्सिजन पण आता इथे 2 झाले ना, सो आता आपण ऑक्सिजनला बॅलन्स करूया. सो त्यासाठी इथे बघा की आधी रिॲक्टंटमध्ये ऑक्सिजन किती आहेत. इथे 2 लिहिल्यामुळे हे 2 ऑक्सिजन आणि इथे 4 ऑक्सिजन, म्हणजे एकूण 6 ऑक्सिजन आहेत. ठीक आहे, इकडे बघा किती ऑक्सिजन आहेत, 4 आणि 2 6. ठीक आहे, सो ऑक्सिजन बॅलन्स झाले, ऑक्सिजनमध्ये काही गडबड नाहीये. मग आता बॅलन्सिंग करताना तुम्हाला फक्त या पहिल्या रिॲक्टंटमध्ये 2 लिहायचे आहे आणि या शेवटच्या प्रोडक्टमध्ये 2 लिहायचे आहे आणि मग तुमची रिॲक्शन बॅलन्स झाली. बघा आपण प्रॉपरली बॅलन्स केलंय का हे आपण जरा व्हेरीफाय करूया. आपल्या टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी आन्सर दिलं बट टेक्स्टबुक लोड होत नाहीये काही रिझन्समुळे, बट ठीक आहे, झालं असेल बॅलन्स. ठीक आहे, सो तुम्हाला जेव्हा आन्सर लिहायचं आहे तर आन्सर लिहिताना तुम्हाला प्रॉपरली असे टेबल्स ड्रॉ करायचे आहेत. रिॲक्टंट साईड आहे, प्रोडक्ट साईड आहे, सोडियम, ऑक्सिजन जे काय असेल ते किती किती आहेत ते लिहायचे आहेत. मग तुम्हाला कळेल की ऑक्सिजनला पहिल्यांदा बॅलन्स करायची गरज नाहीये, पहिल्यांदा सोडियमला बॅलन्स करायचं आहे. सल्फरला पण बॅलन्स करायची गरज नाहीये, पण सोडियमला बॅलन्स केलं की या दोघांचा पण बॅलन्स हलतोय. मग परत तुम्ही हायड्रोजनला बॅलन्स करणार आहात आणि मग ऑक्सिजन. सो हा ट्रेंड जो आहे तो तुम्हाला फॉलो करायचा आहे. ठीक आहे, जरा हे बुक रिलोड होऊ द्या आणि मग आपल्याला कदाचित हे सगळे पेजेस पाहायला मिळतात. येस, सो बघा या ठिकाणी 2 लिहायचं होतं आणि इथे 2 लिहायचं होतं आणि मग आपली रिॲक्शन जी आहे तर ती बॅलन्स झाली. ठीक आहे, सिमिलरली तुम्ही पुस्तकामध्ये किंवा एक्सरसाइजमधल्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या बॅलन्स करून बघू शकता.
नेक्स्ट आहे मधलं सगळं स्किप केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ रिॲक्शन्स. 4 प्रकारच्या रिॲक्शनचे टाइप्स आहेत: कंपोजिशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट. कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट. नावातच कॉम्बिनेशन आहे म्हणजे आपण काहीतरी कंबाईन करतोय. सो आपल्याकडे रिॲक्शनमध्ये जर एकापेक्षा अधिक रिॲक्टंट असतील आणि ते एकच प्रोडक्ट देत आहेत तर त्याला आपण म्हणणार आहोत कॉम्बिनेशन रिॲक्शन. म्हणजे आता इथे ए आणि बी कंबाईन झालं आणि त्यांनी सी नावाचं एकच प्रोडक्ट दिलं, राईट. सो अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण म्हणणार आहोत कॉम्बिनेशन रिॲक्शन. ठीक आहे. सो आता हे लिहिताना कसं लिहायचं? द केमिकल रिॲक्शन इन विच देअर आर मोर दॅन वन रिॲक्टंट गिव्हिंग ओनली वन प्रोडक्ट ऑर आफ्टर रिॲक्शन गेटिंग ओनली वन प्रोडक्ट, तर त्या रिॲक्शनला आपण म्हणणार आहोत कॉम्बिनेशन रिॲक्शन. फक्त डेफिनेशन नाही लिहायचे तर तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल पण द्यायचं आहे. सो तुम्ही कोणतंही मॅग्नेशियम ऑक्साईडचं वगैरे सिम्पल एक्झाम्पल देऊ शकता. नेक्स्ट आहे डिकम्पोजिशन. म्हणजे काय? काहीतरी ब्रेकडाऊन होत आहे, म्हणजे एकच रिॲक्टंट आहे पण तो ब्रेकडाऊन होऊन त्यापासून एकापेक्षा अधिक प्रोडक्ट बनले, तर अशा केसमध्ये हे आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये बघा लिहिताना कसं लिहायचं आहे? वेन कुठे गेलं याचं हे वेन 2 or more products are formed फ्रॉम ओनली सिंगल रिॲक्टंट, तर त्या केसमध्ये असणार आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. एक्झाम्पल वॉटरचं घेऊ शकता पण त्याच्यामध्ये ही कंडिशन लिहायला विसरायची नाही, किंवा तुम्ही तर कोणतंही एक्झाम्पल घ्या जे तुम्हाला इझी वाटेल. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होतं की एक रिॲक्टंट आहे ए प्लस बी इज गिव्हिंग यू सी प्लस डी. आता याच्यामध्ये बी जो आहे तर तो जास्त रिॲक्टिव्ह आहे ए पेक्षा, तर रिॲक्शन जेव्हा बनेल तेव्हा या ठिकाणी बी जो आहे तर तो एला रिप्लेस करणार. ठीक आहे. बी जो आहे तर तो एला रिप्लेस करणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इथे रिॲक्शन पाहिली तर CuSO4 प्लस Fe आहे. आता याच्यामध्ये Fe इज मोर रिॲक्टिव्ह, सो FeSO4 प्लस Cu जे आहे तर ते बाहेर पडणार. सो अशा केसमध्ये आता ही रिॲक्टिव्हिटी कशी कळते? तर इलेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या अकॉर्डिंग जो जास्त वरती असेल तो जास्त रिॲक्टिव्ह असतो, जो जास्त खाली असेल तर तो कमी रिॲक्टिव्ह असतो. सो Fe वरती आहे Cu पेक्षा. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे, तुम्ही डायरेक्टली रिॲक्शन आली तर असं स्वॅप करून लिहू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये FeSO4 प्लस Cu बनेल. किंवा अगेन अजून एक आहे ॲल्युमिनियम आणि झिंक वगैरे जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये पण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन बघायला मिळते. नेक्स्ट आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय बनतं? प्रेसिपिटेट बनतं, म्हणजेच या ठिकाणी एक व्हाईट मॅटर शिल्लक राहणार आहे आफ्टर द रिॲक्शन. नेक्स्ट आहे एंडोथर्मिक रिॲक्शन आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन. एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये जे हीट आहे तर ती ॲब्झॉर्ब केली जाते आणि एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये हीट जी आहे तर ती बाहेर फेकली जाते. ठीक आहे. सो हे तुम्हाला लिहायचे जर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक विचारलं वगैरे गेलं तर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. सो रेट ऑफ केमिकल रिॲक्शन हे कशामध्ये डिपेंड आहे किंवा कशावरती डिपेंड आहे? जेवढं रिॲक्टंटचं नेचर जास्त चांगलं रिॲक्टिव्ह असेल तेवढी ती रिॲक्शन पटकन होणार आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही ॲल्युमिनियम आणि झिंकमध्ये पाहिलं तर ॲल्युमिनियम मोर रिॲक्टिव्ह आहे झिंकपेक्षा. सो ॲल्युमिनियम जर आपण त्या रिॲक्शनमध्ये वापरलं तर रिॲक्शन पटकन होणार दॅन युझिंग झिंक. नेक्स्ट आहे साईज ऑफ पार्टिकल्स. जेवढं पार्टिकलचं साईज स्मॉल असेल तेवढं रिॲक्शनला कमी टाइम लागणार किंवा रिॲक्शन पटकन होणार. याच्या एक्झाम्पलसाठी तुम्ही घेऊ शकता की शुगर आहे, शुगरचे पार्टिकल्स मोठे असतील तर डिझॉल्व्ह व्हायला वेळ लागणार, लहान पार्टिकल असतील तर पटकन डिझॉल्व्ह होणार. सो प्रत्येकाचे एक एक्झाम्पल पण लक्षात ठेवायचे कारण तुम्हाला हे एक्झाममध्ये आलं तर विथ एक्झाम्पल लिहायचे. नेक्स्ट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. आता एखादा रिॲक्टंट जर डायल्यूट असेल तर त्याची रिॲक्शन व्हायला थोडा वेळ लागणार, पण एखादा रिॲक्टंट जर कॉन्सन्ट्रेटेड असेल तर रिॲक्शन पटकन होणार. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन. जर जास्त टेम्परेचर असेल, जर आपण जास्त हीट दिली तर रिॲक्शन पटकन होणार, हीट कमी असेल तर रिॲक्शन व्हायला वेळ लागणार. नेक्स्ट आहे यूज ऑफ कॅटलिस्ट. आता कॅटलिस्ट म्हणजे काय? असे सबस्टन्सेस आहेत की जे रिॲक्शनमध्ये इंटरफेअर नाही करत, ते जाऊन बॉन्ड्स वगैरे काही ब्रेक नाही करणार, ते फक्त त्या रिॲक्शनला फास्ट व्हायला हेल्प करणार. सो अशा प्रोडक्ट किंवा अशा एलिमेंट्सला आपण म्हणतो की ते काय आहेत? कॅटलिस्ट आहेत. ठीक आहे. सो आता या ठिकाणी तुम्ही कॅटलिस्टचा पण यूज करू शकता. कोणतेही कॅटलिस्टवाले रिॲक्शन जे तुम्ही लक्षात असेल ते तुम्ही ते लिहू शकता. ठीक आहे. सो कोणते कोणते फॅक्टर्स आहेत? ते नेचर ऑफ रिॲक्टंट आहे, ते ऍक्टिव्ह आहे की नाही, पार्टिकलची साईज आहे, त्याच्यानंतर टेम्परेचर ऑफ रिॲक्टंट आहे, कॅटलिस्ट आहे आणि कॉन्सन्ट्रेशन आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. आता ऑक्सिडेशनमध्ये काय आहे की आपण ऑक्सिजनला एक्सेप्ट करतोय, रिडक्शनमध्ये आपण हायड्रोजनला एक्सेप्ट करतोय. ऑक्सिडेशनमध्ये जेव्हा आपण ऑक्सिजनला एक्सेप्ट करतोय तेव्हा आपण हायड्रोजनला रिमूव्ह करणार आहोत. रिडक्शनमध्ये जेव्हा आपण हायड्रोजनला एक्सेप्ट करतोय तेव्हा आपण ऑक्सिजनला रिमूव्ह करणार आहोत. हे सिंपल लँग्वेजमध्ये आपण असं म्हणू शकतो की हे झालं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. दुसरी गोष्ट अशी आहे की ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि रिडक्शन म्हणजे काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे.
आता या एक्झाम्पल्समध्ये बघा, मॅग्नेशियम ऑक्साईडमध्ये मॅग्नेशियम ऑक्सिजनला ऍक्सेप्ट करते, सो ही ऑक्सिडेशन आहे. सिमिलरली कार्बन डायऑक्साईड बनण्यामध्ये पण कार्बनने ऑक्सिजनला ऍक्सेप्ट केलं, सो ही पण ऑक्सिडेशन आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये MgH2 मध्ये H2 ला सेपरेट केलं म्हणजे बाहेर काढलं, सो एक तर O ला ऍक्सेप्ट करा किंवा H ला बाहेर काढा, हे पण ऑक्सिडेशन आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, जेव्हा आपण ऑक्सिजन असं लिहितो याचा अर्थ नॅसेंट ऑक्सिजन आहे. त्याच्यानंतर जेव्हा एखाद्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजनला ऍक्सेप्ट केलं जातं, आता इथे बघा हायड्रोजनला ऍक्सेप्ट केलं तर ही रिडक्शन रिॲक्शन आहे. ऑक्सिजनला रिमूव्ह केलं आणि हायड्रोजनला ऍक्सेप्ट केलं तर ही रिडक्शन रिॲक्शन आहे. बट व्हॉट इफ की सेम रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन पण होत आहे आणि रिडक्शन पण होत आहे, म्हणजे सेमच रिॲक्शनमध्ये हायड्रोजनला रिमूव्ह पण केलं जात आहे, ऑक्सिजनला ऍक्सेप्ट पण केलं जात आहे आणि परत एकदा ऑक्सिजनला रिमूव्ह करून हायड्रोजनला ऍक्सेप्ट केलं जातं. सो त्या केसमध्ये आपण म्हणणार आहोत की ती रेडॉक्स रिॲक्शन आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे बघा, इथे काय केलं, हायड्रोजनला रिमूव्ह केलं. ठीक आहे. ऑक्सिजनला याने ऍक्सेप्ट केलं विथ हायड्रोजन. परत इथे जे आहे तर याने ऑक्सिजनला रिमूव्ह केलं म्हणजे इथे रिडक्शन झालं आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा ऑक्सिजनला ऍक्सेप्ट केलं म्हणजे इथे ऑक्सिडेशन पण झालं, म्हणजे रिडक्शन पण झालं आणि ऑक्सिडेशन पण झालं. सो अशा रिॲक्शन की ज्याच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन्ही सायमल्टेनियसली होते त्याला आपण म्हणणार रेड ऑक्स, रिडक्शन ऑक्सिडेशन रेडॉक्स रिॲक्शन. नेक्स्ट आहे कोरोजन. कोरोजन मध्ये काय होणार आहे की एखादा आपल्याकडे मेटल आहे त्याच्यावरती एक लेअर बनतोय. ठीक आहे. आणि हा लेअर बनल्यामुळे तो मेटल हळूहळू डिग्रेड होत जातोय. सो आता ह्याच्यामध्ये कशामुळे बनतो हा लेअर, तर एकतर जेव्हा एखादा मेटल ऍटमॉस्फिअर मधल्या ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, तर तेव्हा हा लेअर बनतो आणि त्याला आपण म्हणणार आहोत रस्टिंग. रस्टिंग म्हणजेच काय, हा लेअर बनणं किंवा गंज लागणं. सो रस्टिंगचा फॉर्म्युला आहे, जर आयरनवरती असं रस्टिंग झालं तर आयन Fe2O3.XH2O. एक्सचा अर्थ काय, जेवढं मॉइश्चर असेल तेवढं किंवा जेवढे वॉटर मॉलिक्युल्स त्या सिच्युएशनमध्ये प्रेझेंट असतील तेवढे. ठीक आहे. नेक्स्ट आहे रॅन्सिडिटी. रॅन्सिडिटी म्हणजे काय की एखादं ऑइलवालं फूड आहे कोणतंही, ते फूड जर आपण असंच ठेवलं तर ॲटमॉस्फिअरमधल्या ऑक्सिजन सोबत रिॲक्शन होते, ऑक्सिडेशन होतं आणि त्याच्यामुळे त्या फूडला एक वेगळा असा स्मेल यायला लागतो, एक वेगळा असा ऑर्डर यायला लागतो आणि त्याला आपण म्हणणार आहोत रॅन्सिडिटी. आता हे प्रिव्हेंट करायचं असेल तर अर्थात त्या फूडचा संबंध ऑक्सिजन सोबत नाही आला पाहिजे. मग आपण अशा फूडला एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवू शकतो जेणेकरून त्याचा आणि ऑक्सिजनचा काही संबंध नाही येणार आणि मग इझिली ते जे फूड आहे त्याला आपण ऑक्सिडेशन पासून प्रिव्हेंट करू शकतो. सो हे एक सोल्युशन आहे की त्यासाठी आपण एअरटाईट कंटेनर्स वगैरे यूज करू शकतो. सो हे झालं रॅन्सिडिटी बद्दल. नेक्स्ट MCQ करणार आहात, गिव्ह सायंटिफिक रिझन. हे दोनच तुम्हाला क्वेश्चन्स करायचे आहेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर 2020च्या पेपरमध्ये कदाचित हा क्वेश्चन आला होता. सो इथे तुम्हाला ऑक्सिडेशन रिॲक्शन, रिडक्शनची रिॲक्शन आणि इथे कसं रस्टिंग फॉर्म झालं वॉटर मॉलिक्युलमुळे किंवा मॉइश्चरमुळे हे एक्सप्लेन करायचं असतं. याच्यावरती या डायग्रामवरती असे 5 क्वेश्चन्स येतात 5 मार्क्ससाठी, ज्याच्यामध्ये तुम्हाला अगेन सेम तेच, ॲनोडवरती कोणती रिॲक्शन आहे, कॅथोडवरती कोणती रिॲक्शन आहे, हे प्रिव्हेंट करायचं असेल तर तुम्ही काय कराल. जर तुम्हाला प्रिव्हेंट करायचं असेल रस्टिंग तर तुम्ही कलरिंग वगैरे करू शकता, पेंटिंग करू शकता. हे तुम्हाला सगळं मेटॅलॉजी चॅप्टरमध्ये परत पाहायला मिळेल. सो तिथे तुम्हाला मेथड्स ऑफ प्रिव्हेंटिंग करोजन हे पाहायला मिळेल. सो त्याचा आन्सर तुम्ही इथे लिहू शकता. अगेन तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची असेल बॅलन्सिंग रिॲक्शनसाठी तर इथे बऱ्याचशा रिॲक्शन्स आहेत, तुम्ही तिची प्रॅक्टिस करू शकता. बाकी तुम्ही एक्झोथर्मिक आहे की एंडोथर्मिक आहे हे सिम्बॉल्स यूज करून बघू शकता. जर हीट इथे असेल तर याचा अर्थ आपण हीट देतोय, सो ते झालं एंडोथर्मिक. आणि जर सरळ सरळ हीट लिहिलंय तर याचा अर्थ हीट बाहेर पडते, सो ते झालं एक्झोथर्मिक. डन. सो इन दिस वे हा चॅप्टर कम्प्लीट झाला. नेक्स्ट आहे 4th चॅप्टर, इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. यातल्या पहिल्या पानावरचं काही नाही केलं तरी पण चालेल. नेक्स्ट पेजवरती तुम्हाला फक्त पॉवरचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. पॉवर इज इक्वल टू V into Q divided by T, that is energy divided by time. After that next आहे H is equal to I square RT, ज्याला आपण लॉ ऑफ हिटिंग म्हणतो, तर तो एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की नायक्रोम यूज केलं जातं याच्यामध्ये इलेक्ट्रिक कुकर्समध्ये वगैरे. त्यासोबतच टंगस्टनची वायर वापरली जाते बल्बमध्ये, का तर त्याचं मेल्टिंग पॉईंट खूप कमी आहे. सो तुम्हाला हे गिव्ह द रिझन्समध्ये येऊ शकतं. नेक्स्ट आहे 3 टाईपच्या वायर्स असतात इलेक्ट्रिकल कनेक्शनमध्ये, लाईव्ह, न्यूट्रल आणि अर्थ वायर. आणि त्यातल्या लाईव्ह आणि न्यूट्रल वायरमध्ये 220 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स असतो. हे तुम्हाला MCQजमध्ये येऊ शकतं. नेक्स्ट आहे व्हॉट यू मीन बाय शॉर्ट सर्किट, हे येऊ शकतं. अगेन MCQजमध्ये MCBचा फुल फॉर्म येऊ शकतो. तुम्ही जर पाहिलं असेल तर जे काही सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत प्रत्येक ठिकाणी P इज इक्वल टू V²/R हा एकच फॉर्म्युला यूज होतोय. सो तुम्ही हा एक जरी फॉर्म्युला केला तरी पण तुमचं एखादं न्यूमॅरिकल जे येईल या चॅप्टरमधलं तर ते सॉल्व्ह होईल. आणि प्रत्येक ठिकाणी हाच फॉर्म्युला थोडासा फिरवून वापरला जातोय. नेक्स्ट हे तुम्ही स्किप करू शकता.
राईट हँड थंब रूल करायचं आहे. एक्झामला शॉर्ट नोट येते 2 मार्क्ससाठी. बाकी स्किप केलं तरी पण चालेल. व्हॉट डू मीन बाय सॉलिनॉइड आणि सिमिलॅरिटीज बिटवीन सॉलिनॉइड आणि बार मॅग्नेट याच्यामधलं करायचं आहे सिमिलॅरिटीज. हे एक्झामला येतात 2 मार्क्ससाठी. बाकी यू कॅन स्किप. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल करायचा आहे विथ डायग्राम. हे डायग्राम पण कधी कधी फक्त डायग्राम तुम्हाला इथे ब्लँक्स असतात आणि ते फिल करायला विचारलं जातं 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी, डिपेंड्स की किती मार्कांसाठी आहे. अगेन हे शॉर्ट नोटमध्ये लिहायला येऊ शकतं. वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटार स्ट्रक्चर पण येतं एक्झामला. हे डिपेंड्स तुम्हाला करायचं असेल तर, नाही तर तुम्ही याला ऑप्शनला पण टाकू शकता, कारण याचा आन्सर खूप मोठा आहे आणि मोस्टली याला ऑप्शनवाला प्रश्न इझी असतो. सो तुम्ही तो अटेम्प्ट केला तरी पण चालेल हे न करता. पण तुम्ही थोडंफार रीड केले, तुम्हाला थोडंफार कळलं असेल तर त्याला थोडंसं ब्रशअप करा आणि नीट करा. ठीक आहे. गॅल्व्हॅनोमीटर वगैरे यू कॅन स्किप. फेराडेज लॉ ऑफ इंडक्शन याच्यामध्ये फ्लेमिंग्स राईट हँड रूल करायचा आहे. राईट आणि लेफ्टमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. नेक्स्ट आहे AC आणि DC. याच्यामध्ये 50 हर्ट्स AC जे आहे आपल्या घरामध्ये येतं तर ते 50 हर्ट्सचं आहे. सेम फॉर जनरेटरसाठी पण इट डिपेंड्स की तुम्ही केलं असेल तर ब्रशअप करा, नसेल तर तुम्ही पूर्ण स्किप करा. नेक्स्ट आहे याच्यामध्ये क्वेश्चन्स सायंटिफिक रिझन्स करायचे आहेत. जे न्यूमॅरिकल्स आहेत ते सॉल्ड एक्झाम्पलमधलेच करा, बाकी नाही केले तरी पण चालेल. त्याच्यानंतर डिफरन्स बिटवीन AC आणि DC करायचं आहे. बाकी हे तुम्हाला असं आयडेंटिफाय करायला विचारलं जाऊ शकतं, नेमिंग्स करायला येऊ शकतात. नेक्स्ट आहे हीटमध्ये पण पहिल्या पेजमधलं तुम्ही सगळं स्किप करू शकता. नेक्स्ट आहे स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ फ्युजन, स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ वेपरायझेशन. विथ द हेल्प ऑफ दिस ग्राफ तुम्हाला हा ग्राफ दिला जाऊ शकतो अँड देन विचारला जाईल की याच्यामध्ये 0 डिग्री टू 4 डिग्री काय दाखवलंय, किंवा 4 डिग्री टू 100 डिग्री कोणतं फेज आहे, 100 डिग्रीला कॉन्स्टंट कोणतं फेज आहे वगैरे असे क्वेश्चन्स येऊ शकतात. चार्ट करायची गरज नाहीये. याच्यामध्ये रेझोल्युशनची डेफिनेशन करायची आहे. एनएमएलएस बिहेवियर ऑफ वॉटरसाठी अगेन हा ग्राफ येऊ शकतो. याच्यामध्ये कोणत्या पोझिशनवरती एनएमएलएस बिहेवियर ऑफ वॉटर आहे. 4 डिग्री नंतर डेन्सिटी वाढणार की व्हॉल्यूम वाढणार, जे काही असेल ते. त्याच्या आधी डेन्सिटी वाढणार की व्हॉल्यूम वाढणार हे येऊ शकतं. अगेन एनएमएलएस बिहेवियर ऑफ वॉटर एक्सप्लेन करायला येऊ शकतं. होप्स ॲपॅरेटसचे युजेस वगैरे येऊ शकतात. ड्रॉ वगैरे करायला नाही येणार. नेक्स्ट आहे पर्सेंटेज ऑफ रिलेटिव्ह ह्युमिडिटीची डेफिनेशन करू शकता. तुम्हाला एक व्हाईट टेल बघायला मिळते जेव्हा एरोप्लेन हवेमध्ये म्हणजे असं जातं तेव्हा हवेतून आकाशातून जातं तेव्हा एक व्हाईट कलरची टेल मागे पाहायला मिळते. तर ते कशामुळे होतं ह्याचं एक आन्सर बाय हार्ट करू शकता. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी करायचं आहे, एक्झामला विचारलं जातं. तुम्ही हे एक्झाम्पल पण द्यायचं आहे. हीट एक्सचेंजचा प्रिन्सिपल एक्झाममध्ये येतो. बाकी एक फॉर्म्युला आहे MC डेल्टा टी, Q इज इक्वल टू MC डेल्टा टी. हा फॉर्म्युला करायचा आहे. याच्यावरचेच न्यूमॅरिकल येतात. मोस्टली हे एवढे मोठे मोठे न्यूमॅरिकल्स नाही आहेत, सो तुम्ही स्किप करू शकता. सेम हा ग्राफवाला क्वेश्चन जो मी सांगितला होता तो अशाच पद्धतीने क्वेश्चन्स येऊ शकतात. गिव्ह द रिझन्स करायचे आहेत. जे न्यूमॅरिकल्स आहेत ते फक्त MC डेल्टा टी फॉर्म्युलावारेच करा, बाकी नाही केलं तरी पण चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे. आता इथे अगेन एनर्जी एक्सचेंज हीट एक्सचेंज काय आहे की जेवढी हीट एखाद्या हॉट ऑब्जेक्टनी रिमूव्ह केली असेल किंवा लॉस केली असेल तेवढीच हीट एखाद्या कोल्ड ऑब्जेक्टकडे असते. त्याच्यानंतर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये काय आहे की जेवढी हीट आपल्याला एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ टेम्परेचर किंवा 1 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर वाढवायला लागते, त्या त्या ऑब्जेक्टसाठी ती स्पेसिफिक हीट असते. मग ती आयर्नसाठी जास्त कमी किंवा कॉपरसाठी कमी जास्त असू शकते. सो त्याचं कंपॅरिझन. ठीक आहे. सो हे काही 2-3 कॉन्सेप्ट्स करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आताच आपण जाऊया नेक्स्ट टॉपिककडे, दॅट इज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. पहिलं पान यू कॅन स्किप. फक्त या ठिकाणी रिफ्रॅक्शन म्हणजे काय आहे तर जेव्हा आपल्याकडे एक ट्रान्सपरंट मीडियम आहे तर इकडून या ट्रान्सपरंट मीडियममधून इकडे जात असताना लाईट जे आहे तर ते असं सरळ न जाता थोडीशी डिरेक्शन अशी बदलून जाते. सो एज अ चेंज इन डिरेक्शन आहे वाईल गोईंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू दी अनदर इज कॉल्ड एज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतर लॉज ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये हे नाही केलं तरी पण चालेल. सो व्हॉट यू मीन बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे वेलोसिटी ऑफ लाईटवरती डिपेंड असतं. नेक्स्ट आहे स्नेल्स लॉ. साइन IY साइन आरच्या हेल्पने आपण स्नेल्स लॉ फाइंड आउट करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा फॉर्म्युला कसा वापरायचा. सो आता या ठिकाणी काय म्हटलंय की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू सो आता या ठिकाणी मला काय म्हटले की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1. ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू जे इथे लिहिलं असेल त्याचं फाइंड आउट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू जे वरती लिहिलं असेल ते इज इक्वल टू जेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम टू विथ रिस्पेक्ट टू मीडियम 1 आपण फाइंड आउट करतोय तेव्हा 1ची वेलोसिटी खाली वेलोसिटी ऑफ लाईट इन 1 वरती लिहायची आणि वेलोसिटी ऑफ लाईट इन 2 खाली लिहायची.
सिमिलरली जर तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 विथ रिस्पेक्ट टू 2 काढायचं असेल तर वेलोसिटी ऑफ 2 वरती लिहायचं, वेलोसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम आणि वेलोसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम खाली लिहायचं. सिम्पल. सो तुम्हाला जे विचारलं असेल त्याच्या अकॉर्डिंग करायचं. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम विथ फर्स्ट असेल तर वेलोसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट डिवायडेड बाय वेलोसिटी ऑफ लाईट इन सेकंड, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम विथ रिस्पेक्ट टू सेकंड असेल तर वेलोसिटी ऑफ लाईट इन सेकंड मीडियम डिवायडेड बाय वेलोसिटी ऑफ लाईट इन फर्स्ट मीडियम. हे 3 रूल्स करायचे आहेत, एक्झामला विचारले जातात. आता हे रूल्स काय आहेत तर जेव्हा लाईट इन्सिडेंट करते वाईल गोईंग फ्रॉम रेअर मीडियम टू द डेन्सर मीडियम, आता इन्सिडेंट करत असताना आता या ठिकाणी जर रेअर टू डेन्सरमध्ये जात असेल तर हे जे रिफ्लेक्टेड रे आहे, रिफ्रॅक्टेड रे जे आहे तर ते नॉर्मलकडे जातं, आणि हे जर उलटं असेल, जर लाईट डेन्सरमधून रेअरकडे जात असेल तर जे रिफ्रॅक्टेड रे आहे तर ते नॉर्मलपासून दूर जाणार. पण जर लाईटने येताना कोणताही अँगल नाही घेतलाय, एकदम 90 डिग्री किंवा नॉर्मली येत असेल लाईट रेअर टू डेन्सरमध्ये तर ती जाताना पण नॉर्मली जाणार किंवा 90 डिग्रीनेच जाणार. ठीक आहे. ट्विंकलिंग ऑफ स्टार्स इज अ फिनोमिना ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, हे तुम्हाला MCQमध्ये येऊ शकतं. सो बेसिकली अजून एक फिनोमिना आहे ते म्हणजे मिरेज असेल किंवा ॲपेरंट पोझिशन ऑफ स्टार. सो बेसिकली स्टार एखादा सन किंवा स्टार वॉट एव्हर याची खरी पोझिशन इथे असते, पण आपल्याला इथून बिकॉज ऑफ टू मच इथे चेंज होतं आहे, प्रत्येक वेळी इथे ॲटमॉस्फेरिक लेयर्समध्ये वेव्हलेंथ ऑफ द लाईट चेंज होते आणि त्याच्यामुळे इथून अशी लाईट येताना आपल्याला बेंड होताना दिसते. लाईटची जी काही रे आहे त्याचं डिरेक्शन प्रत्येक वेळी बदलते, आणि प्रत्येक वेळी जेव्हा ते नवीन लेयर्समध्ये येणार आहे तेव्हा त्याची डिरेक्शन बदलत जाते, आणि मग आपल्याला इथून गेल्यानंतर आपण जेव्हा पाहतो तेव्हा एक लाईन प्रोजेक्ट होते, राईट. सो आपल्याला वाटतं की तिथेच ते सन आहे, बट ॲक्च्युली सन तिथे नाही आहे, सन इथे आहे, ही रिअल पोझिशन आहे. बट बिकॉज ऑफ द ॲटमॉस्फिअरमध्ये खूप सारे लेयर्स असल्यामुळे, प्रत्येकाची डेन्सिटी वेगळी असल्यामुळे, एअर डेन्सिटी वेगळी असल्यामुळे, टेम्परेचरमुळे ही डेन्सिटीज बदलत आहेत. सो त्याच्यामुळे आपल्याला एपेरंट पोझिशन इथे वरती पाहायला मिळते. सिमिलर विथ स्टार्स. सो हे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं. डिस्पर्जन ऑफ लाईटचं हे करायचं आहे डेफिनेशन, आणि कोणत्या लाईटची वेव्हलेंथ किती आहे, कोण मॅक्सिमम डेव्हिएशन दाखवतं आहे आणि कोण मिनिमम डेव्हिएशन दाखवतं हे करायचे. हे तुम्हाला MCQजमध्ये येणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हॉट डू मीन बाय पार्शियल इंटरनल रिफ्लेक्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो वेनेवर लाईट रे जेव्हा इथून रेअर मीडियममधून डेन्सर मीडियमकडे जाणार आहे, ती गेल्यानंतर जर लाईट इथे अशी गेली आणि पूर्ण लाईट बाहेर नाही गेली, अर्धी आतमध्ये आली, सो इट विल बी पार्शियल रिफ्लेक्शन. पण लाईट आली आणि पूर्णच्या पूर्ण लाईट जी आहे तर ती हे बघा हा जो रे आहे हा इथून असा आला आणि पूर्ण आतमध्ये गेला, अजिबात बाहेर काही गेलं नाहीये. बाकी लाईट रेसमध्ये कसं होते, अर्ध बाहेर जाते आणि अर्ध आतमध्ये रिफ्लेक्ट होते. सो याला आपण म्हणणार पार्शियल रिफ्लेक्शन. पण जेव्हा लाईट रे इथे आली आणि पूर्णच्या पूर्ण आतमध्ये रिफ्लेक्ट झाली त्याला आपण म्हणणार आहोत टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्येच आपल्याला क्रिटिकल अँगलची व्हॅल्यू पण पाहायला मिळते. अशी एक व्हॅल्यू ऑफ आय की ज्या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ आर 90 होते. बघा आता इथे व्हॅल्यू ऑफ आर किती झाले, 90. सो अशी व्हॅल्यू ऑफ आय म्हणजे आयची अशी एक व्हॅल्यू की ज्या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ आर 90 होते तर त्या आयच्या व्हॅल्यूला आपण क्रिटिकल अँगल असं म्हणतो. सो या ठिकाणी जे आय आहे त्याला आपण क्रिटिकल अँगल म्हणणार. नेक्स्ट आहे रेनबो. सो रेनबो हा एक असा फिनॉमिना आहे की ज्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन पण होत आहे, रिफ्लेक्शन पण होत आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, डिस्पर्जन सगळं काही होतं आहे. सो बेसिकली जेव्हा लाईट इथून आतमध्ये येणार तेव्हा ती एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये जाते. म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा तर रिफ्रॅक्शन झालं, ते झाल्यानंतर ड्रॉपच्या आतल्या आत त्याने काय केलं, स्वतःला पूर्णतः रिफ्लेक्ट केलं. म्हणजे इथे डिरेक्शन नाही बदलत, इथे फक्त त्याने रिफ्लेक्शन केलं. रिफ्लेक्शन केल्यानंतर बघा पूर्ण लाईट इथे येते आणि पूर्ण लाईट इथे जाते. ठीक आहे. ॲक्च्युली यांनी 2 कलरमध्ये दाखवले कारण हे बँड आहे, लाईटचं एक बँड आहे. सो पूर्ण लाईट येते आणि पूर्ण लाईट इथे जाते. सो जेव्हा लाईट इथे रिफ्रॅक्शन करते, रिफ्रॅक्शन केल्यानंतर इथे सायमल्टेनियसली डिस्पर्जन पण होते आणि लाईट बँड्समध्ये पाहायला मिळतात. येताना लाईट व्हाईट रे प्रमाणेच होती, पण आतमध्ये आल्यानंतर इथे झालं रिफ्रॅक्शन, सोबतच झालं डिस्पर्जन, आणि म्हणून लाईटचे असे बँड्स बनले. इथे ते पूर्णतः रिफ्लेक्ट झाले, कोणतीही लाईट बाहेर जात नाहीये, पूर्ण रिफ्लेक्ट झालं. सो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. परत हे बँड्स आहे असे पुढे आले. आता अगेन वॉटरमधल्या ट्रान्सपरंट मीडियममधून एअरमधल्या ट्रान्सपरंट मीडियममध्ये येत असताना पुन्हा इथे डिरेक्शन बदलली. सो अगेन रिफ्रॅक्शन झालं आणि डिस्पर्जन अजूनही कंटिन्यू आहे. म्हणजे याचा अर्थ हे सगळे फिनॉमिना तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आफ्टर दॅट नेक्स्ट हे सगळे न्यूमॅरिकल सेमच आहेत विथ रिस्पेक्ट टू कोणता मीडियम आहे ते पाहायचं आहे, आणि तुम्हाला वेलोसिटी किंवा जे काही विचारलं असेल तर ते फाइंड आउट करायचं आहे. 2च न्यूमॅरिकल्स आहेत, सॉल्व्ह करून पहा, आणि बाकी रेनबोवाले क्वेश्चन्स नक्की येऊ शकतात. नेक्स्ट आहे लेन्सेस. पहिल्या पेजमधलं काही नाही केलं तरी पण चालेल, सेकंड पेजमधलं पण तुम्ही स्किप करू शकता. नेक्स्ट आहे कॉन्व्हेक्स लेन्सच्या हेल्पने जेव्हा इमेजेस फॉर्म होतात तेव्हा 3 रूल्स आहेत. एक तर पहिली गोष्ट, जेव्हा इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर तेव्हा रिफ्लेक्टेड रे जी आहे तर ती फोकसमधून पास आउट होणार आहे. जेव्हा इन्सिडेंट रे
फोकसमधून पास आउट होईल तेव्हा रिफ्लेक्टेड रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणार आहे. आणि इन्सिडेंट रे जेव्हा कर्वेचर हे सेंटर ऑफ कर्वेचरमधून किंवा ऑप्टिकल सेंटरमधून पास होईल तेव्हा रिफ्लेक्टेड रे कुठलाही डेव्हिएशन न दाखवता त्याच ह्याच्यामध्ये स्ट्रेट लाईनमध्येच पास होणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट हे पण तुम्ही स्किप करू शकता. हे तुम्हाला पोझिशन्स जर स्वतःहून फाइंड आउट करता येत असतील तर ड्रॉ वगैरे करून तर बेस्ट आहे. जर नसेल येत तर तुम्हाला थोडासा हा चार्ट लक्षात ठेवावा लागेल, कारण कधी रिअल इमेज बनते, कधी व्हर्च्युअल बनते, कधी इन्व्हर्टेड बनते. हे तुम्हाला ड्रॉ करून येत असेल तर बेस्ट. तुम्ही एक्झाममध्ये पण पटापट ड्रॉ करू शकता, जास्त वेळ नाही लागणार त्याला. पण तुम्हाला ड्रॉ करून येत नसेल तर तुम्हाला थोडंफार इथे लक्ष द्यावं लागेल आणि हा डायग्राम हा चार्ट थोडासा लक्षात ठेवावा लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह. आता कॉन्केव्हमध्ये दोनच कंडिशन्स आहेत, जास्त काय नाही आहेत, तुम्ही बघू शकता. नेक्स्ट आहे साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शनमध्ये काय होते की जे प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याला आपण एक्स ॲक्सिस मानणार आहोत आणि इथून जी लाईन जाते याच्यामधून सेंटर ऑफ कर्वेचर किंवा ऑप्टिकल सेंटरमधून त्याला आपण वाय एज्युम करूया. मग आता जर आपण एखादा ऑब्जेक्ट इथे ठेवला तर ते पॉझिटिव्ह एक्सकडे असणार आहे, इथे ठेवला निगेटिव्ह एक्सकडे, खाली ठेवला निगेटिव्ह वायकडे, वरती ठेवला पॉझिटिव्ह वायकडे. सो बेसिकली हे काही साइन कन्व्हेन्शन आहेत. सो जिथे ऑब्जेक्ट किंवा जिथे इमेज जशी फॉर्म होईल त्या पद्धतीने तुम्हाला हे साइन कन्व्हेन्शन्सचा यूज करायचा आहे. नेक्स्ट आहे लेन्स फॉर्म्युला. अतिशय महत्त्वाचा आहे, एक्झाममध्ये याच्यावरतीच न्यूमॅरिकल्स विचारले जातात. सो I/V minus I/U is equal 1/V minus 1/U is equal to 1/F. आता इथे V काय आहे तर V म्हणजे काय की इमेज पासून किती डिस्टन्सवरती आहे, O पासून इमेज किती डिस्टन्सवरती आहे, U इज इक्वल टू किती डिस्टन्सवरती आहे एखादं ऑब्जेक्ट, आणि F इज व्हॉट फोकल लेंथ. ठीक आहे. सो तुम्हाला सगळा डेटा दिला असणार, तुम्हाला त्याच्या अकॉर्डिंगली हे सॉल्व्ह करायचं आहे. बाकी जे साइन कन्व्हेन्शन्स आहेत त्याच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे. एक्झाममध्ये लिहायला आलं तर तुम्हाला फक्त राईट साईडचं पॉझिटिव्ह आहे, लेफ्ट निगेटिव्ह आहे, अपर पॉझिटिव्ह आहे, लोअर निगेटिव्ह आहे किंवा डाऊनवर्ड्स निगेटिव्ह आहे हे सांगायचं आहे. नेक्स्ट आहे मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला. अगेन एक्झाममध्ये तुम्हाला न्यूमॅरिकलसाठी येऊ शकतो. सो इथे H2 म्हणजे काय आहे, इमेजची हाईट किती आहे, H1 म्हणजे काय आहे, ऑब्जेक्टची हाईट किती आहे. पॉवर ऑफ लेन्सेस तुम्हाला थोडंसं शॉर्ट नोटसाठी येऊ शकतं. फॉर्म्युला लक्षात ठेवा, 1/F आहे म्हणजे 1 फोकल लेंथ, आणि फोकल लेंथ मीटरमध्येच घ्यायची आहे दरवेळी. नसेल मीटरमध्ये सेंटीमीटरमध्ये असेल तर आधी कन्वर्ट करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॉवरचं युनिट आहे डायोप्टर. हे तुम्हाला MCQजमध्ये येऊ शकतं. आपल्याला जेव्हा खूप सारे लेन्सेस दिले असतात तेव्हा त्याची फोकल लेंथ जेव्हा आपल्याला ॲड करायची असते तर ती अशी इन्व्हर्समध्ये होते, ज्याप्रमाणे आपण रेजिस्टर्स पॅरललमध्ये असतील तर कसे ॲड करतो त्या पद्धतीने. पण पॉवर मात्र सिरीजप्रमाणे ॲड होते. ठीक आहे. सो तुम्हाला जे काही ॲड करायला सांगितलं असेल तर इथे पहा आणि नीट तुम्हाला ॲड करायचं आहे. बाकी हेच न्यूमॅरिकल तुम्हाला करायचे आहे. ते बघा एवढंसं न्यूमॅरिकल आहे जे तुम्हाला 2 मार्कांना विचारलं जातं. सो खूप इझी, एकच फॉर्म्युला आहे, P इज इक्वल टू 1/F. फक्त एवढंच की इथे F सेंटीमीटरमध्ये दिलं आहे, तुम्हाला आधी मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. चुकून सेंटीमीटरमध्ये आन्सर काढलं तर मग तुम्हाला आन्सर चुकीचा मिळणार किंवा रॉंग मार्क्स मिळतील. नेक्स्ट आहे डोळा. सो बेसिकली आय ड्रॉ करण्यासाठी मोस्टली विचारणं नाही जात, कारण तुमचा ॲक्टिव्हिटी बेस्ड पेपर आहे. तुम्हाला आय ड्रॉ करून देईल आणि ते काही ब्लँक्स असतील तर ते फिल करायला येऊ शकतात, किंवा फंक्शन्स लिहा, सिलियरी मसलचं फंक्शन लिहा, आयरिसचं फंक्शन लिहा, प्युपिलचं फंक्शन लिहा, असे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. पॉवर ऑफ अकॉमोडेशन म्हणजे काय आहे हे येऊ शकतं. मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया या दोघांमधला डिफरन्स. फॉर एक्झाम्पल मायोपिया म्हणजे काय, ज्यांना नियर बाय ऑब्जेक्ट्स क्लिअरली दिसतात बट दूरचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली नाही दिसत, त्याला आपण म्हणतो मायोपिया. ठीक आहे. आणि ज्याला जवळचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली नाही दिसत पण दूरचे ऑब्जेक्ट्स क्लिअरली दिसतात त्याला आपण म्हणतो हायपरमेट्रोपिया. सो तुम्हाला दोघांच्या डिफरन्समध्ये पहिला पॉईंट हाच लिहायचा आहे. दुसरा आहे की कशामुळे मायोपिया किंवा हायपरमेट्रोपिया होतं, तर मायोपियाचे रिझन्स आहेत की जे कॉर्नियाचं कर्वेचर आहे आणि जे आयचे लेन्सेस आहेत त्यांचं कर्वेचर इंक्रीज होतं, मसल्स रिलॅक्स होत नाहीत, मसल्स स्ट्रेच्ड राहतात, आणि त्याच्यामुळे जे आईज आहेत तर ते जवळच्या गोष्टी तर नीट किंवा क्लिअरली पाहू शकतात पण दूरच्या गोष्टी नाही पाहू शकत, कारण आयबॉल इलॉंगेट होतो. सो हे ठीक करण्यासाठी आपण कॉन्केव्ह लेन्स वापरतो, हे पण तुम्हाला लिहायचं आहे. सिमिलरली हायपरमेट्रोपियामध्ये जे कर्वेचर ऑफ कॉर्निया आहे आणि आय आहे ते डिक्रीज होतं, आणि त्याच्यामुळे आईज रिलॅक्स्डच राहतात, ते स्ट्रेच नाही होत किंवा रिलॅक्स्ड राहतात. आयबॉलचं जे हे आहे लेंथ आहे तर ती फ्लॅट होते, आणि त्याच्यामुळे आपलं जे डोळ्याचं लेन्स आहे आणि जे आपलं रेटिना आहे त्यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते कमी कमी होत जातं, आणि तेच इन्क्रीज करण्यासाठी मग आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्सचं यूज करावं लागतं. नेक्स्ट आहे प्रेस बायोपिया. प्रेस बायोपियामध्ये हे मोस्टली ओल्ड एजमधले पीपलला होते की ज्याच्यामध्ये दोन्ही कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळतात, हायपरमेट्रोपिया पण आहे, मायोपिया पण आहे. सो अशा केसेसमध्ये बायफोकल लेन्सेसचा यूज केला जातो.
यूज ऑफ कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स हे तुम्ही मनाने पण लिहू शकता, यातलंच असलं पाहिजे असं काही नाहीये. सिम्पल मायक्रोस्कोप मोस्टली नाही विचारलं जात. कंपाऊंड मायक्रोस्कोपची ही डायग्राम जी आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी ब्लँक्स दिले जातील. यूज ऑफ आयपीस, यूज ऑफ ऑब्जेक्टिव्ह लेन्स हे विचारलं जाईल. टेलिस्कोप मोस्टली नाही आहेत आणि ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स पण तुम्ही स्किप करू शकता. बाकी तुम्हाला रॉड्स आणि कोन्स मधला थोडाफार डिफरन्स माहिती पाहिजे की कोन्स म्हणजे सी स्टँड्स फॉर कलरफुल. सो कोन्स आपण कलरफुल कलर्स पाहण्यासाठी वापरतो आणि रॉड्स आपण ब्राईटनेस किंवा इंटेन्सिटी पाहण्यासाठी वापरतो. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला असे क्वेश्चन्स येऊ शकतात. हे बाकीचे न्यूमॅरिकल्स जे पुस्तकामधले आहेत तेच आहेत, सो तुम्ही तेवढी प्रॅक्टिस केली तरी पण चालेल. गिव्ह द रिझन्स मात्र सगळे करायचे आहेत. नेक्स्ट आहे मेटॅलर्जी. मेटॅलर्जीमध्ये अगेन फर्स्ट पेजवरती काहीच नाही आहे, सो तुम्ही स्किप करू शकता. हे जे काही केमिकल फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्ही इथे नाही वाचल्या, मनाने लिहिलं तरी पण चालतील. ठीक आहे, हे सगळं स्किप करू शकता. सोडियमला आपण केरोसिनमध्ये का ठेवतो हे एक मेन रिझन असं आहे की सोडियम पटकन जे काही एअर आहे त्याच्यासोबत फायर कॅच करते किंवा इझिली आग लागू शकते जर आपण सोडियमला असं ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवलं तर. आणि तसं होऊ नये यासाठी आपण सोडियमला केरोसिनमध्ये ठेवतो, सो दॅट की सोडियम डिरेक्टली कॉन्टॅक्टमध्ये येऊ नये ॲटमॉस्फिअरच्या म्हणून. आफ्टर दॅट हे सगळे तुम्ही जे एक्सपेरिमेंट्स आहेत तर ते स्किप केले तरी पण चालतील. थोडासा सिक्वेन्स आहे रिॲक्टिव्हिटीचं लक्षात ठेवा. हा तुम्हाला केमिकल रिॲक्शन चॅप्टरमध्ये जे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे तर त्यासाठी उपयोगी पडेल. ॲक्वारेजिया मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे याच्यामध्ये की कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि कॉन्सन्ट्रेटेड HNO3 यांचा रेशो किती असतो हे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं, हे तुम्ही स्किप करू शकता. रिॲक्टिव्हिटी सिरीज लक्षात ठेवायची आहे, लक्षात ठेवायची गरज नाही आहे पण ॲटलिस्ट तुम्हाला माहिती पाहिजे की ह्याला कसं रीड करतात, कारण एक्झाममध्ये रिॲक्टिव्हिटी सिरीज देऊन त्याच्यावरती 5 प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे आयोनिक कंपाऊंडचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायचे आहेत की ते कसे आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आयोनिक कंपाऊंडमध्ये जे अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आहेत पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आणि निगेटिव्हली चार्ज आयन्सच्या मध्ये हे ब्रिटल आहेत आणि खूप साऱ्या पीसेसमध्ये ब्रेकडाऊन करू शकतो आपण, लाईक फॉर एक्झाम्पल चॉप. आफ्टर दॅट नेक्स्ट एक याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त असल्यामुळे खूप जास्त एनर्जी द्यावी लागते हे बॉन्ड्स ब्रेकडाऊन करण्यासाठी. हे पाण्यामध्ये सॉल्युबल आहेत पण यांच्यामध्ये एनर्जी जी आहे तर एनर्जी कंडक्शन पाण्यामध्ये किंवा ॲक्वियस स्टेटमध्ये होऊ शकते, लिक्विड स्टेटमध्ये होऊ शकते. सॉलिड स्टेटमध्ये हे कुठल्याही प्रकारचं एनर्जी कंडक्शन नाही करत. आता व्हॉट डू यू मीन बाय मेटॅलर्जी. मेटॅलर्जी म्हणजे काय आहे, की आपल्याकडे खूप सारा ओर आहे, त्याच्यामध्ये खूप सारी घाण डर्ट किंवा गँग आहे, तर त्या सगळ्यामधून आपल्या ॲक्च्युअल मेटलला बाहेर काढायचं आहे, ओरमधून मेटलला बाहेर काढायचं आहे, ते सगळं डर्ट वगैरे सगळं रिमूव्ह करून. आणि ही एक इकॉनॉमिकल प्रोसेस आहे आणि याला आपण म्हणतो मेटॅलर्जी. ठीक आहे. आता मेटॅलर्जी करत असताना किंवा प्युअर मेटल बाहेर काढत असताना खूप सारे टाईप्स आहेत. फॉर एक्झाम्पल पहिला आहे एक तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. त्याच्यामध्ये आहे की आपण मेटलला ओर्सपासून ग्रॅव्हिटेशनच्या हेल्पने सेपरेट करू शकतो. कसं काय, तर विल्फ्ले टेबल मेथड आहे. आता याच्यामध्ये आपण खूप जे काही ओर आपल्याकडे असेल तर ते ओर ह्याच्यामध्ये आपण घेणार, या स्लिट्सवरती ते ओर असणार आहे आणि इथून आपण वॉटर किंवा पाण्याच्या धारा असे सोडणार आहोत. ते सोडल्यामुळे काय होते की हे सततचे जे विल्फ्ले टेबल्स आहे ते सतत हलत असणार आणि ते सोडल्यामुळे जे जाड किंवा जड पार्टिकल्स आहेत ते आणि जे हलके पार्टिकल्स आहेत तर ते सेपरेट होतात. आता अर्थात आपला मेटल जड असणार आहे आणि डस्ट किंवा गँग हलकं असणार आहे. सो जे काही गँग आहे ते हलकं असल्यामुळे खाली खाली येतं आणि इथे साचून राहतं आणि जे काही जड पार्टिकल्स आहेत जे काही आपल्या मेटलचे पार्टिकल्स आहेत ते या ठिकाणी बसतात. ठीक आहे, या स्लिट्समध्ये. आणि मग आपण इझिली मेटलचे जे पार्टिकल्स आहेत ते आणि गँग जे आहे ते रिमूव्ह किंवा सेपरेट करू शकतो. नेक्स्ट आहे हायड्रॉलिक सेपरेशन. आता हायड्रॉलिक सेपरेशनमधून इथे आपण पावडर्ड ओर जे आहे तर ते टाकतो या कंटेनरमध्ये. इथे खूप सारं पाणी आहे किंवा सस्पेन्शन आपण घेतलेलं आहे. आता ओर जेव्हा आपण याच्यामध्ये टाकू तेव्हा अगेन जे जड पार्टिकल्स आहेत तर ते खाली बसणार, इथून पाणी येते राईट. जड पार्टिकल्स खाली बसणार, हलके पार्टिकल्स वरती राहणार. सो इथून हलके पार्टिकल्स इझिली या आउटलेटमधून बाहेर काढले जाऊ शकतात जे की गँग आहे आणि जे जड पार्टिकल्स आहेत तर ते खाली बसणार आणि ते या आउटलेटमधून बाहेर येणार. सिम्पल. याच्यामध्ये पण ग्रॅव्हिटेशन आहे, ग्रॅव्हिटेशनने काय केलं, जड पार्टिकल्सला खाली खेचून घेतलं. सो हे पण मेथड ग्रॅव्हिटेशनवरतीच बेस्ड आहे. नेक्स्ट ग्रॅव्हिटेशनच्या 2 मेथड झाल्या, हायड्रॉलिक सेपरेशन आणि विल्फ्ले टेबल. नेक्स्ट आहे मॅग्नेटिक सेपरेशन. आता मॅग्नेटिक सेपरेशनमध्ये आपण डिपेंडिंग अपॉन ते मेटल मॅग्नेटिक प्रॉपर्टीज त्याच्यामध्ये आहेत की नाही किंवा मॅग्नेटकडे ते अट्रॅक्ट होते की नाही याच्या अकॉर्डिंगली आपण इथे जे पार्टिकल्स आहेत ते आणि गँग जे आहे ते त्यांना सेपरेट करू शकतो. आता याच्यामध्ये आपण मॅग्नेटिक रोलर्स घेतलेले आहेत, त्याच्यावरती कन्व्हेयर बेल्ट असं लावलं आहे आणि इथून आपण जे ओर आहे तर ते आपण इथे टाकतोय.
आता ओर इथून टाकल्यानंतर यातले जे मेटलवाले पार्टिकल्स आहेत तर ते सेपरेट होत आहेत मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट एका कलेक्टरमध्ये, आणि नॉन मॅग्नेटिक जे आहेत तर ते एका कलेक्टरमध्ये सेपरेट होत आहेत. आणि याच्या अशा पद्धतीने आपण मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिकला बाहेर सेपरेट करू शकतो. ठीक आहे. सो हे आपण युजली कॅसेटराइट जे आहे, जे की टीनचं ओर आहे, याच्यामधून टीनला बाहेर काढण्यासाठी वगैरे वापरतो. कॅसेटराइट हे टीनचं ओर आहे, लक्षात ठेवा. हे तुम्हाला कुठेही एमसीक्यूज मध्ये, मॅथ्स कॉलम्स मध्ये वगैरे येऊ शकतं. नेक्स्ट आहे फ्रोथ फ्लोटेशन मेथड. आता याच्यामध्ये काय केलं जातं की याच्यामध्ये आपल्याकडे कसं कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये पाईन ऑइल जे असतं आणि जे पाणी आहे तर ते मिक्स्ड केलेलं आहे. इथून इथे जे पाम ऑइल आणि पाणी मिक्स आहे, ठीक आहे, याच्यामध्ये आपण ते जे ओर आहे तर ते टाकलं. ओर टाकल्यानंतर हे जे एजिटेटेड आहे तर ते फिरतं. कशामुळे? एअर सप्लाय दिल्यामुळे. सो असं गोल 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 फिरत राहतं. गोल गोल फिरल्यानंतर इथे फेस बनतं आणि त्या फेसच्या ह्याच्यामधून जे आपलं कॉन्सन्ट्रेटेड सल्फाईड ओर आहे तर ते बाहेर पडतं. आणि जे उरलेले पार्टिकल्स आहेत, ओर बाहेर पडलं सगळं तर काय उरणार? गँग पार्टिकल्स. सो जे उरलेले गँग पार्टिकल्स आहेत तर त्याचे खाली खाली येतात आणि ते या आउटलेटमधून बाहेर पडतात. ठीक आहे. सो हे आपण यूज करू शकतो कॉपर पायराइटसाठी, झिंक ब्लेंडसाठी. नेक्स्ट आहे लिचिंग. सो लिचिंग हे आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स लाईक दॅट इज ॲल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर यासाठी वगैरे आपण हे वापरू शकतो. सो याच्यामध्ये द ओर जे आहे तर ते ओर डिझॉल्व्स इन दॅट सोल्युशन ड्यू टू स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन. आणि गँग जे आहे तर ते रिएक्ट पण नाही होत आणि डिझॉल्व्ह पण नाही होत. ओरमध्ये अशा काही प्रॉपर्टीज आहेत की ज्याच्यामुळे ओर त्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व्ह होणार. आपण लिचिंगचं सोल्युशन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ओर डिझॉल्व्ह होणार, पण जे गँग पार्टिकल्स आहे ते नाही डिझॉल्व्ह होत. मग आपण इझिली नॉट डिझॉल्व्ह पार्टिकल्सला सेपरेट करू शकतो आणि डिझॉल्व्ह पार्टिकल्सला सेपरेट करू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता मेटलला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे डिपेंडिंग अपॉन की ते किती रिॲक्टिव्ह आहे. तर जेवढं जास्त रिॲक्टिव्ह असेल तेवढं त्याला आपण इझिली सेपरेट करू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक्झाम्पल घेतलेलं आहे ते म्हणजे ॲल्युमिनियमच्या एक्स्ट्रॅक्शनचं. सो एक तर ॲल्युमिनियमचं ओर आहे बॉक्साईट ओर. बॉक्साईट ओरचं जे हे आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला तो तुम्हाला इथे बघायला मिळतोय, जे एमसीक्यूजमध्ये विचारला जाऊ शकतो. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 13. कलर बिलर राहू दे, डायरेक्टली व्हॅलन्सी लक्षात ठेवा 3 आहे. ठीक आहे. सो आता याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर हे आपण हॉल्स प्रोसेसने पण करू शकतो आणि बेअर्सने पण करू शकतो. तुम्ही शक्यतो हॉल लक्षात ठेवा कारण हॉलच मोस्टली एक्झाममध्ये विचारली जाते. नेक्स्ट आहे इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. सो ॲल्युमिनियम जे आहे तर ते डिपॉझिट होतं कॅथोडवरती जेव्हा करंट पास होईल. आता इथे ग्रेफाईटचे ॲनोड्सचं यूज केलेलं आहे. या ठिकाणी कॅथोड आहे ग्रेफाईटचा, ग्रेफाईटची लायनिंग आहे इथे काही मोल्टन ॲल्युमिनियम वगैरे घेतलं आणि इथून आउटलेट ठेवलंय, राईट. सो आता इथे जे ॲल्युमिनियम आहे तर ते सारखं डिपॉझिट होतं कशावरती? या ग्रेफाईटच्या रॉडवरती. आणि ते सारखं असं डिपॉझिट होतं जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास होईल तेव्हा. आता हे जे मोल्टन ॲल्युमिनियम याच्यामध्ये प्रेझेंट आहे तर इज हेवियर दॅन द इलेक्ट्रोलाइट अँड इज कलेक्टेड ॲट द बॉटम ऑफ द टँक. आणि इथून आपण ते कलेक्ट करू शकतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला ते सारखं बदलावं लागतं कारण ऑक्सिजन येतोय ना ॲनोडवरती. सो नवीन कुठला कंपाऊंड बनू नये यासाठी आपल्याला ते सारखं बदलावं लागतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन. सो रोस्टिंग इज बेसिकली जेव्हा ऑक्सिजनचा यूज केला असेल किंवा ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये हिटिंग केलं असेल सल्फाईडच्या ओरला. आणि कॅल्सिनेशन म्हणजे काय? कार्बोनेटच्या ओरला जर आपण हीट केलं बट नॉट इन द प्रेझेन्स ऑफ अनलिमिटेड ऑक्सिजन, लिमिटेड सप्लाय ऑफ एअरमध्ये, तर आपण त्याला म्हणणार आहोत कॅल्सिनेशन. सो तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की तुमच्याकडे ब्रेड आहे, तुम्ही त्याला रोस्ट करताय. सो ऑब्विसली तुम्ही असं त्याला एअरपासून दूर नेऊन नाही रोस्ट करत आहात ना, एअरमध्येच रोस्ट करताय. सो रोस्टिंग इज इन द प्रेझेन्स ऑफ अनलिमिटेड एअर आणि हे सल्फाईड ओरसाठी वापरलं जातं. आणि कॅल्सिनेशन कार्बोनेटेड. सो सी लक्षात ठेवू शकता. बाकी हे मधलं स्किप केलं तरी पण चालेल. नेक्स्ट आहे करोजन ऑफ मेटल. आता करोजन कशामुळे होतं ते तर आपण ह्याच्यामध्ये 3rd चॅप्टरमध्ये पाहिलं. आता करोजन झाल्यानंतर म्हणजे कुठल्या मेटलवरती कुठला लेअर येतो हे तुम्हाला इथे पाहायला मिळेल. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला 8th चॅप्टरमध्ये प्रिव्हेंटेशन ऑफ करोजनवरती गोष्टी पाहायला मिळतील. सो एक तर पहिला आहे की आपण त्याच्यावरती एक पेंटचा लेअर वगैरे देऊ शकतो. आपण त्यासाठी ऑइलचं वगैरे यूज करू शकतो जेणेकरून ते मेटल डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही एअरच्या आणि मग ते रस्ट नाही होणार. ठीक आहे. आता याच्या काही मेथड्स आहेत. पहिला आहे गॅल्वनायझेशन किंवा गॅल्वनायझिंग. सो गॅल्वनायझिंगमध्ये काय होतं? एक झिंकचा एक थिन लेअर बनतो कशावरती? आयरन किंवा स्टीलवरती. ठीक आहे. स्टील किंवा आयरनवरती झिंकचा एक लेअर बनणार आहे जेणेकरून जर रस्टिंग होणार असेल किंवा जर काही आधी रस्ट होणार असेल तर आधी झिंक होईल आणि आतला जो काही मेटल आहे तर ते तसंच राहील किंवा त्याच्यावर काही परिणाम नाही होणार. नेक्स्ट आहे टिनिंगमध्ये अगेन आपण टिनवरती एक लेअर अप्लाय करणार आहोत आणि टिनचा लेअर एक अप्लाय करणार आहोत आपण ब्रासच्या किंवा कॉपरच्या युटेन्सिल्सवरती. कलही वगैरे आपण ह्याला म्हणतो.
आणि हे जे ब्रास किंवा कॉपरचे युटेन्सिल्स आहेत हे जेव्हा रस्ट होतात तेव्हा एक ग्रीनिश लेअर त्यांच्यावरती बनतो आणि आपण मोस्टली कॉपरचे युटेन्सिल्स वगैरे वापरतो, ब्रास कॉपरचे बऱ्याचशा गोष्टींसाठी घरात वापरले जातात. जर त्याच्यावर तसं ग्रीनिश लेअर बनला आणि त्याच्यामधलं जर आपण काही खाल्लं तर ते पॉइझनस असतं. सो तसं होऊ नये यासाठी याच्यावरती टीनचं लेअर दिला जातो, ज्याला आपण तलही म्हणतो. नेक्स्ट आहे ॲनोडायझेशन, जे तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. इलेक्ट्रोप्लॅटिंगमध्ये काय नाही आहे, जे लेस रिॲक्टिव्ह मेटल आहे तर त्यांच्यावरती एक मोर रिॲक्टिव्ह मेटलचा कोट केला जातो, जेणेकरून जे मोर रिॲक्टिव्ह मेटल आहेत ते रस्ट होऊ दे पण आतला रेस्ट रिॲक्टिव्ह चांगला राहू दे. नेक्स्ट आहे अलोईंगमध्ये काय केलं जातं तर एक होमोजिनस मिक्सचर बनवलं जातं खूप साऱ्या इतर प्रकारच्या मेटल्स आणि नॉन मेटल्सचा यूज करून, आणि ते जे एक बनलेलं आता एक मिक्सचर आहे त्याला आपण म्हणणार आहोत अलोय. ठीक आहे, हे अलोय जे आहे तर याच्यामध्ये आता अशा काही प्रॉपर्टीज आहेत नॉन मेटल्स आणि मेटल्सच्या की त्याच्यामुळे ह्याचं रस्टिंग नाही होत, हे रस्टिंग पासून स्वतःला रेजिस्ट करू शकतं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं की ब्रॉन्झचा अलोय कोणापासून बनलाय, कॉपर टीन असेल, कधी कधी तुम्हाला फसवायला कॉपर आणि झिंक पण दिलं जाईल जे की ब्राससाठीच आहे. ठीक आहे, किंवा स्टेनलेस स्टीलच्या अलॉयमध्ये कोणते एलिमेंट्स आहेत तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. पर्सेंटेज नाही ठेवलं तरी पण चालेल, बट नावं लक्षात ठेवायची आहेत. नेक्स्ट आहे एमल्गम. सो ते एमल्गम म्हणजे काय, तर कोणतंही मेटल जेव्हा मर्क्युरी सोबत अलॉय बनवतं तेव्हा त्याला आपण म्हणतो एमल्गम. फॉर एक्झाम्पल सिल्वर एमल्गम वगैरे एक्सेट्रा. नेक्स्ट आहे तुम्हाला याच्यामध्ये गिवले रिझन्स करायचे आहेत. बाकी सगळे क्वेश्चन्स आपण पाहिलेत. असे काही क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात, सो हे एकदा ट्राय करा. गिव्ह रिझन्स मात्र कोणी स्किप नाही करायचे. नेक्स्ट आहे कार्बन कंपाऊंड. पहिल्या पेजमध्ये जास्त काही महत्त्वाचं नाही आहे, इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप. सेकंड पेजमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की एच मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड कसा बनतो, किंवा ओ मध्ये ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड कसा आहे, हे सॉरी राईट ना, ओ मध्ये डबल कोव्हॅलंट बॉन्ड कसा आहे, एन मध्ये ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड कसा आहे, हे तुम्हाला बॉन्ड फॉर्मेशन विचारलं जाऊ शकतं. दुसरी गोष्ट, कोव्हॅलंट बॉन्डमध्ये शेअरिंग का होतं, एलिमेंट्स असे म्हणजे एलिमेंट्समधले इलेक्ट्रॉन्स असे देऊन का डोनर आणि एक्सेप्टर असं कोणी नसतं, त्याच्यामध्ये डिरेक्टली शेअरिंग होतं. तर असं का आहे तर हे तुम्हाला येऊ शकतं, का तर स्टेबिलिटी अटेंड करण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कार्बन एक व्हर्सटाईल एलिमेंट का आहे, कारण कार्बन प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं. याचे रिझन्स असे आहेत की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कार्बन कोणत्याही शेपमध्ये स्वतःला फॉर्म करू शकतं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये बॉन्डिंग करत असल्यामुळे त्याचे डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, सिंगल बॉन्ड असे खूप सारे टाईप्स आहेत आणि खूप मोठी लॉंग चेन बनू शकते कार्बनची, लाईक मॅक्रोमॉलिक्युल्स प्रमाणे. सो हे अजून एक रिझन आहे. नेक्स्ट आहे कार्बन टेट्राव्हॅलंट असल्यामुळे एकटा कार्बन 4 नवीन एलिमेंट सोबत किंवा 4 सेम टाईपच्या एलिमेंट सोबत बॉन्ड्स बनवू शकतं आणि ही एक युनिक प्रॉपर्टी आहे कार्बनची. याला आपण आयझोमेरिझम म्हणू शकतो. म्हणजे काय तर एकच कार्बनचं जे मॉलिक्युल आहे तर ते डिपेंडिंग अपॉन वेगवेगळं स्ट्रक्चर असल्यामुळे ते वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असू शकतात. दॅट इज आयझोमेरिझम. सगळ्यात बेसिक कुठला कार्बन कंपाऊंड असेल तर ते मिथेन आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड मधला डिफरन्स, सिंगल बॉन्डेड कुठला आहे, डबल बॉन्डेड कुठलं आहे, हे एक तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच मग स्ट्रेट चेन वगैरे असं लिहायला नाही येणार, सो तुम्ही स्किप करू शकता. ही नावं लक्षात ठेवायची आहेत. मिथेन, इथेन, प्रोपेन याची ट्रिक पण मी अपलोड केली आहे, ती तुम्ही बघू शकता जर नसेल अजून लक्षात राहिलं तर. आयझोमेरिझम म्हणजे काय हे तुम्ही करणार आहात की त्यांचं जे स्ट्रक्चर आहे तर त्याच्यामध्ये बदल होतो असं आपण लिहूया. ठीक आहे. नेक्स्ट आहे, ही सगळी नावं लक्षात ठेवा, एक्झाममध्ये येऊ शकतं. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय हे डिफाईन करण्यासाठी येऊ शकतं. जर तुम्हाला अल्कोहोल फंक्शनल ग्रुप दिसला दॅट इज OH, तर तुम्ही लिहिताना शेवटी नावामध्ये OL लिहिणार आहात, किंवा अल्डिहाइड असेल तर AL लिहिणार आहात, कीटोन असेल तर ONE, कार्बोक्सिलिक ॲसिड असेल तर OIC. ठीक आहे. सो अमाइन वगैरे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. हे तुम्हाला IUPAC मध्ये हेल्पफुल आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, बाकी तुम्हाला हे एक गोष्ट लक्षात ठेवा की होमोलॉगस सिरीज जेव्हा आपण बनवतो त्याच्यामध्ये मॉलिक्युलर मास प्रत्येक स्टेपमध्ये 14 डेल्टॉनने वाढतो. डिफरन्स CH2चा म्हणजे मिथायलिन युनिटचा असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे IUPACचा फुल फॉर्म जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. जे पुस्तकामध्ये आहे तेवढेच IUPAC नेमिंग तुम्हाला करायचं आहे. IUPACमध्ये व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केला आहे, सो प्लीज चेकआउट करा जेणेकरून तुम्हाला IUPAC नीट समजेल, कारण या चॅप्टरमध्ये IUPAC आला तर पुरेसा आहे. हा चार्ट सगळ्यांनी फिल करायचा आहे. मी दाखवलेलं आहे याची नावं काय येतात किंवा काय याचे आन्सर्स आहेत. सो प्लीज हे सगळं फिल करा जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये यातलंच आलं तर लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे कंबशन. अगेन इझी आहे. जेव्हा कार्बन जेव्हा ऑक्सिजनच्या प्रेझन्समध्ये येतो तेव्हा त्यापासून कार्बन डायऑक्साईड बनतं, त्यासोबतच हीट आणि लाईट पण बनते. सिमिलरली मिथेन जर प्रेझन्समध्ये आलं तर अगेन कार्बन डायऑक्साईड बनणार आहे, वॉटरचे 2 मॉलिक्युल्स, हीट आणि लाईट बनणार आहे. इथेनॉल आलं तर काय काय बनेल हे तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असतीलच.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑक्सिडेशन वगैरे स्किप केलं तरी पण चालू शकतं. ॲडिशन पण इफ यू वॉन्ट यू कॅन स्किप. इथे नंतर नेक्स्ट आहे हायड्रोजनेशन मात्र तुम्हाला करायचं आहे. सो बेसिकली हायड्रोजनेशनमध्ये काय होते की जो एक अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये त्या कार्बन कंपाऊंडमधून जर आपण हायड्रोजन पास आउट केलं तर ते सॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंडमध्ये कन्वर्ट होतं बॉन्ड्स ब्रेक होऊन. ठीक आहे. सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये प्रत्येक वेळी क्लोरीन जे आहे तर ते एचला रिमूव्ह करणार आहे किंवा एचच्या ठिकाणी सबस्टिट्यूट होणार आहे. याला आपण म्हणतो सबस्टिट्यूशन रिॲक्शन. हे कधी होतं जेव्हा सनलाईट प्रेझेंट असेल तेव्हाच. नेक्स्ट ही जी रिॲक्शन विथ सॉलिडची प्रॉपर्टी आहे सोडियमची हे तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. बाकी हे मधले जे टॉपिक्स आहेत ते तुम्ही स्किप करू शकता. अल्कोहोल फ्यूल हे पण तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. मोस्टली एक्झाममध्ये असं नाही येत त्याच्यामुळे यू कॅन स्किप. हे मधली पानं यू कॅन स्किप. नेक्स्ट आहे व्हॉट डू मीन बाय मॅक्रोमॉलिक्युल्स. नॅचरल मॅक्रोमॉलिक्युल्स काय असतं. मॅक्रोमॉलिक्युल्सचे एक्झाम्पल्स देण्यासाठी येऊ शकतं. व्हॉट डू मीन बाय पॉलिमरायझेशन काय असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे तर हे क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात एक्झाममध्ये. नेक्स्ट आहे तुम्हाला आयोपॅक नेमिंगसाठी क्वेश्चन येणार 100% आणि आयोपॅक नेमिंग दिलं असेल आणि त्याचं स्ट्रक्चर ड्रॉ करा असं उलटं क्वेश्चन पण येऊ शकतो. ठीक आहे. सो प्लीज यांची प्रॅक्टिस करा आयोपॅक वगैरे लिहिण्याची. नेक्स्ट आहे लास्ट दॅट इज स्पेस मिशन. स्पेस मिशनमध्ये अगेन पहिलं पान यू कॅन स्किप. सेकंड पेज पण स्किप करू शकता. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की पहिलं आर्टिफिशियल सॅटेलाइट स्पुतनिक होतं जे की सोव्हिएत युनियनने सोडलं होतं वगैरे. ठीक आहे. आणि हे सोलार पॅनल्सवरती काम करतं सोलार फोटोवोल्टेक सेल्सवरती. हे करायचं आहे टाइप्स ऑफ सॅटेलाइट्स जे तुम्हाला 3 मार्क्ससाठी वगैरे लिहायला येऊ शकतात. टाइप्स त्यांचे फंक्शन्स आणि ते कोणत्या लॉन्चरने सोडलं होतं लॉन्चर व्हेकलने कोणत्या सोडलं होतं. ठीक आहे. हे तुम्हाला असं चार्टच्या फॉर्ममध्ये पण येईल किंवा डिरेक्टली लिहायला पण येऊ शकतं. नेक्स्ट आहे एस्केप वेलोसिटीचा क्रिटिकल वेलोसिटीचा फॉर्म्युला करायचा आहे. एस्केप पण आहे या चॅप्टरमध्ये आणि क्रिटिकल पण आहे. ठीक आहे. सो फॉर्म्युला करायचे ह्याच्यावरचे क्वेश्चन्स येऊ शकतात. हाय अर्थ ऑर्बिट, मीडियम अर्थ ऑर्बिट आणि लो अर्थ ऑर्बिटवरती पण क्वेश्चन करायचं आहे एक्झाममध्ये येणार. याच्यामध्ये तुम्हाला फक्त डिटेलमध्ये नाही जायचं आहे. फक्त एवढंच एक्सप्लेन करायचं आहे की जेव्हा हाय अर्थ ऑर्बिट आहे तर तेव्हा साधारणतः किती वेळ लागतो जे अर्थ आहे त्याच्यामध्ये सॅटेलाइटला फिरायला. 24 आवर्स लागतात, जास्त लागतात, कमी लागतात, हाईट किती असणार आहे आणि एखादं एक्झाम्पल. सिमिलरली बाकी सगळ्यांसाठी. ठीक आहे. तुम्ही जर क्वेश्चन्समध्ये पाहिलं तर क्रिटिकल वेलोसिटी आणि एस्केप वेलोसिटी हे 2च फॉर्म्युले आहेत. सॅटेलाइट लॉन्चिंग युजली एक्झाममध्ये लिहायला नाही आहेत सो यू कॅन स्किप. बाकी हे पण तुम्ही स्किप करू शकता. फक्त VC आणि VEC म्हणजे क्रिटिकल वेलोसिटी आणि एस्केप वेलोसिटी या दोघांचे फॉर्म्युले आणि ही याची व्हॅल्यू 11.2 km/s पण चालेल राऊंड फिगर. ठीक आहे. मिशन्सची नावं वगैरे तुम्हाला एक्झामला नाही येणार सो तुम्ही हे पूर्ण स्किप केलं तरी पण चालेल. ओके. फक्त स्पेस डेब्री मॅनेजमेंट हे तुम्हाला येऊ शकतं ओपन इंडेड क्वेश्चनमध्ये. सो तुम्हाला असं सॅटेलाइटचे टाइप्स आणि फंक्शन्ससाठी येऊ शकतं. बाकी न्यूमॅरिकल्स तुम्ही सॉल्ड एक्झाम्पलमधले केले तरी पण सफिशियंट आहे. बट इफ यू वॉन्ट तुम्ही हे न्यूमॅरिकल्स पण करू शकता. हे जे क्वेश्चन्स आहेत ट्रू की फॉल्स ते आधी सांगायचं आणि मग ट्रू असेल तर का ट्रू आणि फॉल्स असेल तर का फॉल्स. हे तुम्हाला सेम क्वेश्चन्स गिव्ह द रिझन्समध्ये येऊ शकतात जे यातले ट्रू स्टेटमेंट्स आहेत तर ते. ठीक आहे. सो इन दिस वे आपण एक थोडक्यात रिव्हिजन आणि काय केलं पाहिजे चॅप्टर्समधलं हे पाहिलं. जे मी तुम्हाला चॅप्टर सांगितलेले आहेत तेवढेच केले तरी पण चालतील. बाकीचे इफ यू वॉन्ट तुम्ही स्किप केले तरी पण चालणार आहे. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय बाय.